नाटकांची सौंदर्यस्थळे या कार्यक्रमात मी डॉक्टर सुचिता पाटील आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपली संस्कृतीच अशी आहे की कुठलाही कार्यक्रम हा आपण ईश्वराच्या स्मरणाशिवाय करत नाही आणि म्हणूनच मी इथे तृप्ती सरदेसाई मॅडम आलेल्या आहेत, त्यांना विनंती करते त्यांनी श्लोक सादर करावा आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। अतिशय सुरेल आवाजामध्ये आपण ईश्वराचे स्मरण केलेलं आहे। आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत। नाटकांची सौंदर्यस्थळ हा कार्यक्रम आपण सर्वांनाच परिचित असेल, कारण हा कार्यक्रम म्हणजे सरांनी 100 गाठून पुढे हा कार्यक्रम सादर केलेला आहे आणि त्यामुळेच जी नाटक वेडी व नाटक प्रेमी मंडळी आहे त्यांनी या नाटकांच्या सौंदर्यस्थळाचा शोध घेताना नक्कीच चंद्रशेखर ठाकूर सरांना भेटला असतीलच किंवा त्यांची भेट घेतली असेलच, पण तरीही आपल्या शाखेतर्फे हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा करावा इतका सुरेल आणि गोड असतो, कारण सर फक्त मुलाखत देत नाही तर त्याच्यामध्ये त्याची वेगवेगळी अंतरंग कंगोळी उलगडून सांगत असतात आणि म्हणूनच हा कार्यक्रम हवासा वाटतो। सुरुवातीला मी सरांची ओळख करून देते। चंद्रशेखर ठाकूर मनोरंजन, साहित्य, संस्कृती, प्रबोधन यांचा आविष्कार असलेले मराठी नाटकातील सौंदर्यस्थळे चंद्र आहे साक्षीला, स्मृतींची जाळता पाणी, माझं कोकण, सावंत तो सुखी, भूत भूताटकी आणि मी इत्यादी प्रत्येकी 90 मिनिटांचे कार्यक्रम ते सादर करतात। आर्थिक साक्षरता प्रसार प्रबोधन करण्यासाठी 1800हून अधिक व्याख्याने आणि कार्यक्रम त्यांनी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये सादर केले आहेत। सन 2006-07चा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अर्थवेध हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे। 52 वर्षे BSc आणि CDSL मध्ये ते कार्यरत होते। लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स मध्ये नियमितपणे त्यांनी स्तंभलेखन केले आहे। दूरदर्शन, सह्याद्री TV सह अनेक वाहिन्या आणि आकाशवाणी मुंबई, सांगली, औरंगाबाद केंद्रावरून अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे। सायबर गुन्हे घडू नये म्हणून जनतेचे प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी सावंत सुखी या स्लाइड शो सह व्याख्यानांचे त्यांनी 44 कार्यक्रम केले आहेत। डिजिटल म्हणजे रोखी विना व्यवहार कामे करावी हे सोप्या शब्दात समजावून सांगणारा भीमरूपी महामुद्रा हे 142 कार्यक्रम त्यांनी सादर केले। महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ दैनिकांसह अनेक सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, ICAI, वृत्तपत्रे, बँक्स, रोटरी क्लब, महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि हे मार्गदर्शन सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते विनामूल्य करतात। कुठलीही अपेक्षा न ठेवता समोरच्या व्यक्तीला आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून सर हे विनामूल्य कार्य करत असतात। कारण नेहमी पाहिलेलं आहे की अनेक विविध कार्यक्रम करताना असा अनुभव आपल्याला असतो
की कुठले तरी शुल्क आकारल्याशिवाय व्यक्ती येत नाही. जर एवढी नामांकित व्यक्ती असेल आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की जे नॉलेजेबल असतात त्यांनी नक्कीच हे शुल्क आकारलेलं असतं. मग ते कधी परवडण्यासारखं असतं नसतं, पण ही सेवा सर संपूर्ण देशभर करत असतात आणि त्याचा लाभ सुद्धा आज आपल्यालाही मिळतोय, याचा मला आनंद आहे. चंद्रशेखर ठाकूर सरांचं मी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते सर. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे मराठी माणूस आणि नाटक यांचं एक वेगळं अतूट असं नातं आहे आणि त्यामुळेच आपल्याला मराठी नाटक म्हटलं की मराठी माणूस आणि त्याचबरोबर गुजराती माणूस, हिंदी माणूस हा नक्कीच तिथे लगेचच म्हणजे पोहोचतो. पण मराठी माणसाचं नाटक वेळ हे लपून राहिलेलं नाहीये. मराठी नाटकातील सौंदर्यस्थळे या 110व्या कार्यक्रमात मी डॉक्टर सुचिता पाटील पुन्हा एकदा उपस्थित आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. हा 90 मिनिटाचा कार्यक्रम पण कसा संपतो हे कळणार नाही, इतका सुंदर असतो. आपण मन मुराद याचा आनंद घ्याल याची मी ग्वाही देते, कारण आपण बघितलेल्या नाटकांवर आधारित जुन्या आठवणी जागवण्याचा हा कार्यक्रम आहे. प्रत्येकाने नाटक पाहिलेलंच आहे. मंडळी, जेवण हुडकून घेणं आणि ताटातील पदार्थांचा स्वाद घेत मस्तपैकी जेवणं या दोन गोष्टींमध्ये नक्कीच फरक असतो. अगदी तसंच सर्वसाधारणपणे मनोरंजन म्हणून आपण नाटक बघतो, त्याचा आनंद घेतो. पण ठाकूर सरांसारखा माणूस त्या नाटकाच्या विविध अंगांतील सौंदर्य स्थळे म्हणजे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय, प्रकाश योजना, अगदी तुम्हाला सांगायला मला आवडेल की नाटकामध्ये त्या अभिनेत्याने घेतलेला अगदी छोटासा पॉज यातील बारकावे हे देखील हेरतात आणि त्याचा आस्वाद घेत नाटक बघतात. त्याचा प्रत्येक या कार्यक्रमातून आपल्याला येईल. मात्र हे तात्विक विवेचन नाही, म्हणजेच अगदी तरुणांच्या भाषेत म्हणायचं तर हा कार्यक्रम बोरिंग होणार नाही. सगळं कसं खुसखुशीत शैलीत. चंद्रशेखर ठाकूरजी, तुम्ही जुनी नाटकं पाहिली आणि अनेक नाटकं 7-8 वेळा सुद्धा पाहिलेली आहेत सरांनी. संवादासकट ती त्यांना पाठ सुद्धा आहे. या पाठांतराची एखादी झलक आम्हाला दाखवाल का? मॅडम, त्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी दोन गोष्टी बोलायच्या वाटतात की त्यांनी आता जो उल्लेख केला परिचय करून देताना भीमरूपी महामुद्रा हा आणखी दोन गोष्टी सांगायच्या अशा की भीमरूपी महामुद्रा हा त्यांनी उल्लेख केला. कॅशलेस व्यवहार कसे करावे त्याचा तो कार्यक्रम होता, जो आता मी गेली कित्येक वर्ष बंद केला. याचं कारण ज्यावेळी नोटाबंदी झाली त्यावेळी त्या कार्यक्रमाची आवश्यकता होती. आता 5 रुपयाचा चहाचा कटिंग सुद्धा आम्ही जीपीएने करतो, त्यामुळे त्या कार्यक्रमाचा कार्याचा उपयोग नाही म्हणून तो बंद केला. आणि दुसरी गोष्ट 142 कार्यक्रम त्याचे झाले, पण मला मॅडमचं कौतुक अशासाठी वाटतं की नेहमी परिचय लिहिलेला असतो, त्यांनी पण लिहिलेलाच वाचून दाखवलाय. पण ह्या कार्यक्रमाचं नाव नेहमी कार्यक्रमामध्ये ज्यावेळी असे ओळख करून दिली जाते किंवा प्रस्तावित, त्यावेळी हमखास त्या कार्यक्रमाचं नाव होतं भीमरूपी महामुद्रा असं वाचवतात. त्या फक्त 5 घशा आहेत की फक्त त्यांनी व्यवस्थित भीमरूपी महामुद्रा म्हणजे व्यवस्थित वाचलं होते. कारण महामुद्रा डोक्यात असतं ना, त्यावेळी महामुद्रा कार्यक्रम करतात असं म्हणतात. त्यामुळे तुमचं खास मला कौतुक वाटतं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती, महाभारत काळामध्ये अर्जुनाचा रथ भगवान श्रीकृष्णाने हाकला होता, हा अर्जुनाचा बहुमान होता. तसं माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या कार्यक्रमाला सुचिता पाटील ताईंसारखी एवढी दिग्गज व्यक्ती आणि सर्व फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं एवढं काम आहे, मी बघितलं फेसबुकवर झटकून जाते. अशी मोठी व्यक्ती माझ्या कार्यक्रमाला सहकलाकार म्हणून मिळाली.
हे माझं भाग्य आहे. जसं अर्जुनाचा बहुमान होता तसा माझा बहुमान आहे. हे मनापासून सांगतो, टाळ्यांसाठी सांगितलं नाही असं. त्या म्हणाले की एखाद्या झलक दाखवा पाठांतराची. तसे नाटक पाठ झाले, त्याच्यात माझं काय विशेष कर्तृत्व नाहीये, कारण मला जर नाटकाचं पुस्तक गेलं ना ते पाठ नाही होणार. पण आपण नाटक बघत असतो, ते दृकश्राव्य माध्यम आहे, त्यामुळे ते आपोआप पाठवायला मदत होते. तर आज बरीचशी आमच्या ज्येष्ठनारी सगळ्याचीच मंडळी आहेत. आम्हाला झलक ऐकायची सर. जय रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातला एक प्रसंग प्रवेश म्हणून दाखवतो. प्रसंग असा आहे की शिवाजी महाराज आग्र्याला गेलेले असतात आणि औरंगजेब कप्तान त्यांना अडकवून ठेवतो आणि मग ते मिठाईच्या पेटारातून सुटतात. हे सगळं आपल्याला माहिती इतिहास. पण त्यावेळी असं होतं की औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडले मिठाईच्या पेटारातून, पण महाराष्ट्रात येणं सोपं नव्हतं, कारण औरंगजेब काय गप्पा बसत नव्हता, त्यांनी हे सोडले होते. ते हे म्हणजे दिवसाकडे लपून बसत असत आणि रात्री मार्गक्रमण करत असत. तर एक दिवशी रात्री असे बरोबर सरदार होते शिवाजी महाराजांच्या आणि 8 वर्षाचे संभाजी राजे पण बरोबर होते. तर रात्रीची खलबतच आली होती की आपण सगळे व्यवसाय एकदम गेलो तर पकडले जाऊ. त्यामुळे शिवाजी महाराज आणि काही निवडक सरदार आधी पुढे येतील महाराष्ट्राच्या दिशेने आणि नंतर 17 दिवसांनी संभाजीराजे आणि काही सरदार नंतर येतील असं चर्चा झाली होती. की संभाजीराजांनी वयाचं 8 वर्ष वय होतं, त्यांनी ते ऐकली आणि त्यांना अस्वस्थ वाटलं की आपले वडील आपल्याला मागे सोडून जाणार म्हणून. पण इलाज नव्हता, नाही जरी उचललेलं ते पाऊल होतं. पण ते शल्य संभाजीराजांच्या मनात कायम राहिलं की आपले वडील आपल्याला एकट्याला टाकून गेले. ते समजायचं वय नव्हतं त्यांचं त्यावेळी. पण हे शल्य लग्नानंतर संभाजी महाराज आपली पत्नी येसूबाई तिला बोलून दाखवतात की आबासाहेबांचं आपलं प्रेम नाही तर आम्हाला ते एकटे टाकून गेले नसते. आणि ही गोष्ट येसूबाई आपल्या सासऱ्यांना म्हणजे शिवाजी महाराजांना सांगतात की स्वारी आपल्यावरती नाराज आहे, तुम्ही त्याला एकट्यानं सोडून गेलात म्हणून. त्यावेळी शिवाजी महाराज खुलासा करतात येसूबाईकडे, रायगडाला जेव्हा जाग येते प्राध्यापक वसंत कानडे. शिवाजी महाराजांची भूमिका मास्टर दत्तरामाने केली होती आणि संभाजी महाराजांची अर्थातच डॉक्टर काशीनाथ नाईक. तर ते मास्टर शिवाजी महाराज सांगतात सुनेला, आम्ही का सोडून आलो संभाजी राजा? सुनबाई, राजाला एकटं मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान भ्याड का होतो? विचार करा, मोगल आमच्या पाठीवर सभोगार हेरांचा सुळसुळाट जरा गपलत होती तर सारे गनिमाच्या तावडीत सापडलो असतो. त्या रात्री राजाने आपल्या चिमुकल्या हाताने आमच्या कमरेला घट्ट मिठी मारली, पण धरळा पादर कुठे असा टावा फोडला. आबासाहेब तुम्ही आम्हाला एकट्याला टाकून नाही ना उतरणार. सुनबाई ते शब्द ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला. कमरेची संशय लटपटली, पायातलं त्राण निघून गेलं. क्षणभर मेंदूत सणत आली. 8 वर्षाच्या एकुलत्या एका पोराला असं प्रमुखात एकटं टाकून जाण्यापेक्षा नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण दुसऱ्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांगणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार डोळ्यासमोर आली. विचार आला, आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे, दौलतीचे वारस, ते जर औरंगजेबाच्या तावडीत सापडले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. म्हणून केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उष्ण औषध आणलं आणि कमरे भोवतीची त्या चिमुकल्या हातांची मिठी कठोरपणे सोडवली. त्या रात्री राजाने एकटं मागे टाकून रातोरात मोठ्या निर्धारानं आम्ही यमुना पार झालो. आमच्या बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला. पण सूरबाई, आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले, फक्त यमुना मायनं, फक्त यमुना मायनं. खूप छान. म्हणजे तो प्रसंग सर चित्रदर्शी शैलीने तुम्ही आमच्या समोर उभा केला. बरोबर या काळ्या वसंत कानेटकर आणि मास्टर दत्ताराम यांच्यासाठी मी तो आम्हाला भागवाई. पण एक मुख्य सांगायचं म्हणजे हा सवाल म्हणताना मास्टर दत्तारामांच्या डोळ्यात खरोखरच अश्रू येत असत आणि ते डोळ्यात आलेले अश्रू मास्टर दत्ताराम कसे पुसत असत? आपण सामान्य मनुष्य कसे अश्रू पुसू? तो राजा आहे, त्याच्यावर मिळत ना आमच्या त्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले, फक्त यमुना माईनं, आणि ते डोळ्यात अश्रू येत असत. काय बघा, राजाच्या प्रत्येक हालचालीत राजे पण आपण जसे पुसू, राजा आहे तो,
ते डोळे पुसणं हे खरंच सौंदर्यस्थळ होतं. आणि एकदा बासू भट्टाचार्य आले होते नाटकाला. ते म्हणाले की रंगभूमीवरती प्रयोग चालू असताना जिथे आवश्यकता असेल तिथे हमखास डोळ्यातनं अश्रू येणं ही कला फक्त फक्त आणि फक्त मराठी रंगभूमीच्या कलावंतांना जमते. बासू भट्टाचार्य म्हणाले, चंद्रशेखर ठाकूर सांगत नाही. त्यामुळे खरोखर आपल्या मराठी कलाकारांचा जो धबधबा आहे ना हिंदी चित्रपट सृष्टीत ते कारण आहे. पण अनेक वेळा काय होतं की आपल्याला लक्षात येत नाही. कसं होतं बघा, आता तुम्ही टाळ्या वाजवलं, थिएटरमध्ये पण तुम्ही टाळ्या वाजवत असतो आणि आपण सुजाण प्रेक्षक असतो. आपल्याला माहिती असतं मोठा संवाद झाला, टाळ्या वाजल्या की नट सजग असतात की तुमच्या टाळ्यांचा आवाज विरेपर्यंत ते थांबतात, नाही तर पुढचं वाक्य त्यांना वाहून जाईल टाळ्यामध्ये. तर ते होईपर्यंत मध्ये जो वेळ असतो ना, मग काय होतं, टाळ्या वाजवत नाही तेवढ्या बाजूला बायको बसलेली असते. बायको बसून वेफरची पुडी काढते, तो चुरचुर आवाज देऊन मी तिकडे बघतो, मग ती पुडीवर धरते, मी दोन वेफर काढून घेतो. तेवढ्यात त्यांनी डोळे पुसलेले असतात, एवढ्यात डोळे पुसलेले असतात. तेव्हा अनेक वेळ असं होतं सौंदर्य आपल्याला मिस होतं. खूप छान. कारण सर जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा हे उलगडून सांगता तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात की ह्या सगळ्यांचा अनुभव आम्ही घेतलेला असतो रसिकांनी. पण तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा ते आमच्या डोळ्यासमोर येतं. कारण सगळ्याच आता प्रेक्षकांच्या म्हणजे मनामध्ये ते चित्र उभं राहिलं, म्हणजे माझ्याही मनामध्ये हे उभं राहिलं. हा म्हणूनच हा जो नाट्य प्रवास आहे हा तुमच्याकडून ऐकणं अत्यंत म्हणजे आमच्यासाठी एक वेगळा योग आहे. आणि ह्या सगळ्या नाट्य प्रवासामध्ये म्हणजे कोणी नाटक म्हणजे आपण बघायला गेलो तर पहिल्यांदा आपण पेपरमध्ये बघतो की कुठलं नाटक आहे, कोण त्याच्यामध्ये म्हणजे कलाकार आहे. आज सुद्धा म्हणजे प्रशांत दामले आहेत तर आपण लगेच जातो. आधीच्या पिढीने किंवा आधीच्या म्हणजे जेव्हा काशीनाथ घाणेकरांचा म्हणजे प्रत्यक्ष अभिनय बघण्याचा योग ज्या पिढीला आला असेल ते तर खरंच म्हणजे मी तर म्हणेन की भाग्यवान. पण ह्या पिढीने सुद्धा म्हणजे जी दिग्गज मंडळी आहेत त्यांचं नाव वाचलं की आम्ही जातो. पण या संपूर्ण तुमच्या नाट्य प्रवासामध्ये तुमचा आवडता कलाकार कोण? चहा आलेला आहे, तुम्ही चहा चालू ठेवा, आपण चालू. आवडता कलाकार म्हणजे तुम्हाला जर विचारलं ना सार्वमत घेतलं तर एक कुठे लोक सांगतील आवडता कलाकार डॉक्टर काशीनाथ घाणेकर. कारण हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जसा चॉकलेट हिरो होता ना देवानंद, तसा आमचा चॉकलेट हिरो डॉक्टर काशीनाथ घाणेकर. घाणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे एकमेव रंगभूमी कलाकार जे स्वतःच्या 4 चाकी वाहनातनं नाटकाचा प्रयोग करायला येत असत. त्या काळी नाटकामध्ये चांगले दिवस नसत, पण डॉक्टर घाणेकर एक निर्मात्याकडे पण गाड्या नसत. त्यावेळी डॉक्टर घाणेकरांकडे गाडी होती. याचं कारण ज्यावेळी नाटक चालू होती त्यावेळी वरळीला डॉक्टर घाणेकरांचं डेंटल क्लिनिक चालू होतं, दाताचा दवाखाना. त्यामुळे ही नाटकं चालू असताना त्यांचा दवाखाना पण चालू होता, म्हणून डॉक्टर म्हणून ती गाडी घेतली होती, नट म्हणून घेतलेली नव्हती. त्यावेळी रंगभूमीला दिवस नव्हते चांगले. आणि डॉक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे ताई आता म्हणायला तसं वर्तमानपत्रात नाटकाची जाहिरात आली की रंग थिएटरच्या बाहेर रांग लावून ऍडव्हान्स बुकिंग मध्ये नाटक हाऊसफुल व्हायचं. ही किमया आणि ताकद फक्त डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची होती, तो त्यांचा करिश्मा होता. आणि घाणेकरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते काळजी घेतली होती, त्यांची लाऊड शैली होती. नाटकामध्ये शैली 2 प्रकारच्या, एक लाऊड आणि दुसरी अंडरप्ले. अंडरप्लेचं उत्तम उदाहरण म्हणजे अमोल पालेकर, नरसिंह शाह, तरी बोंबाबोंब करत नाही ती. आणि लाऊड प्लेचं उत्तम उदाहरण म्हणजे शत्रुघ्न सिन्हा, जो वडिलांबद्दल बोलताना पटपट पिताची वगैरे. असं असं त्याची शैली, तशी घाणेकरांची लाऊड शैली होती, पण त्याला जोडी अभिनय पण तेवढा ताकदीचा होता. आणि म्हणून डॉक्टर काय करत असत, प्रत्येक नाटकाचा प्रत्येक प्रवेश जो पहिला प्रवेश असेल ना तो दमदार होईल अशी ते काळजी घेत असत, जेणेकरून सुरुवातच ती चांगली झाली किंवा पुढे जसं वक्त्याचं भाषण रंगणार की पडणार पहिल्या 2 मिनिटांमध्ये नक्की होतं, तसं डॉक्टर काळजी घेत असत. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक पायंडा पाडून दिला होता की पात्र परिचय करून देताना सुरुवातीला सांगतात लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाश योजना आणि मग पात्र परिचय सांगतात. त्यावेळी सगळ्यात शेवटी सांगितलं जायचं आणि झाल्याच्या भूमिके डॉक्टर काशीनाथ घाणेकर. आणि त्यावेळी रंग थिएटरमध्ये आपसूक लोक टाळ्यांचा कडकडाट करत असत, कारण एवढं प्रेम आम्ही त्यांच्यावर केलं आणि त्यांनी पण प्रेक्षकांच्यावर प्रेम केलं. त्यामुळे हल्ली कसं असतं कार्यक्रमामध्ये सांगायला लागतं याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तो डॉक्टरांना रंगभूमीवर लिव्हिंग रूम मध्ये असतील, पण केवळ त्यांचं नाव जाहीर केलं आणि बापूच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर तिथं टाळ्यांचा कडकडाट व्हायचा ना, एवढं अफाट प्रेम आपण त्यांच्यावरती केलं आणि त्यांनी पण आपल्यावरती केलं. मला अजून आठवतं मी गिरगावात राहत होतो, साहित्य संगमनेरचा रस्ता आपलं गेट आहे ना तिथून ते येईपर्यंत फक्त कार जाते, ट्रक जात नाही सामानाचं. त्यामुळे थिएटरमधला प्रयोग संपला की डॉक्टर काशीनाथ घाणेकर 5 मिनिटांनी निघत असत
एकच प्रयोग संपला, लोक निघाले, गर्दी गर्दीमध्ये यायची, छोटी गर्दी होती. मग 5 मिनिटांच्या डॉक्टर त्यांच्या पांढऱ्या रंगाची फियाट गाडी होती, त्या गाडीतनं ते निघायचे. पण तुम्हाला सांगतो की एवढ्या गर्दीतनं ती गाडी जाताना लोक प्रेमाने आपसूक वाट करून देत असत. कोणत्याही चेहऱ्यावर असं भाव नसे, काय वैताग नंतर नाही निघू शकला असा, गर्दीत माणसं जायला जागा नाही हो, लोक गाजवून गाडीत जागा करून देत असत. आणि डॉक्टर काचेत हात बाहेर काढून लोकांना अभिवादन करत असत, लोक पण अभिवादन करत असत. हे जे प्रेम आहे ना त्याचे. आणि डॉक्टरने एकदा सांगितलं होतं, मी मुद्दाम करतो कारण मला लोकांचं प्रेम झेलायला आवडतं, कुठल्याही कलाकाराला नक्की आवडणार. आणि एक दुसरं नाव मी काही घेईन त्यांच्याबरोबर, ते म्हणजे प्रभाकर पंत पणशीकर. कारण या दोघांनी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून एवढी कामगिरी करून ठेवली आहे ना. आणि प्रभाकर पणशीकरांचं कसं होतं की वैशिष्ट्य म्हणजे स्पष्ट शब्दोच्चार, आवाजामध्ये चढ उतार आणि योग्य ठिकाणी आता ताई म्हणाला तसं विराम व पॉज, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून त्यांनी अश्रूंची झाली बोलवता विद्यानंद किंवा चोवी नवेश मधला लकोबा लोखंडे की इतकी त्यांनी त्याच्यावर शिक्का उमटवला ना. लकोबा म्हणजे प्रभाकर पणशीकर, विद्यानंद म्हणजे प्रभाकर पणशीकर. तर असे त्या दोघांची नावं मी घेतो. आणि पणशीकरांचं मी गुरुस्थानी मानतो त्यांना, कारण मी शेअर बाजारावरती 1780 व्याख्यानं केली. शेअर बाजारावरती 2-2 तास व्याख्यानं चालत असत, पण लोक कंटाळत नसत. कारण त्यांची जी ढव होती ना ती मी उचलली होती. योग्य ठिकाणी पॉज, स्पष्ट शब्दोच्चार आणि आवाजामध्ये चढ उतार, ते थोडंसं करायला लागतं. नाही तर काय होतं, रटाळीचे आर्थिक एक लोकांना शेअर बाजारमध्ये चोर बाजार वाटतो, पण तरी सुद्धा लोक येत असत. आता इथे आमचे केशव पाटील ते म्हणतात तुमचा प्रत्येक कार्यक्रम बघितलं. खरंच म्हणजे आम्हाला पण माहिती आहे सर की प्रिन्सिपल विद्यानंद आणि स्मगलर विद्यानंद ही 2 लोक त्यांनी अगदी ताकदीने उभी केली होती आणि आपण पाहिली पण आहे. पण सरांच्याकडून ऐकताना एक वेगळी गंमत खरोखर सर, मी एक आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारते की तो मी नव्हेच म्हटलं तर म्हणजे आमच्या पिढीने, आता मला असं वाटतं की इकडे जमलेल्यांपैकी साधारणपणे 50च्या आतली अशी मी असावी कदाचित. तर पण असं असताना की आमच्या पिढीने जी नाटकं पाहिली त्याच्यामधलं मला आवडलेलं तो मी नव्हेच मी खूपदा पाहिलं आहे. इव्हन त्या काळामध्ये जेव्हा CD वगैरे होती तेव्हाही CD जवळ ठेवायची. तर तो मी नव्हेच सादर करणारा तुम्हाला आवडलेला कलाकार कोण? अर्थात मुख्य भूमिका त्यांची जी होती प्रभाकर पणशीकर. आणि काही प्रयोग त्यानंतर गिरीश लोकांनी वगैरे केले होते. पण मी म्हणतो तो एक स्टॅम्प असतो, तो विद्यानंद म्हणजे प्रभाकर पणशीकर, लकोबा लोखंडे म्हणजे प्रभाकर पणशीकर. नटसम्राटमध्ये कसं डॉक्टर लागू, तोरिस्टो, दत्तावट होते, पण इथे नाही. विद्यानंद म्हटल्यावरती लकोबा लोखंडे म्हटल्यावरती प्रभाकर पणशीकर. आपल्या मराठी रंगभूमीला एक उज्ज्वल परंपरा आहे. अगदी रात्री सुरू होऊन सकाळपर्यंत, पहाटेपर्यंत आपण संगीत नाटकं बघायचो आणि 1 दिवसात नाटकाचे 5 प्रयोग, एकूण 13,000 प्रयोग करणारे श्री प्रशांत दामले असा प्रवास. आणि म्हणूनच टॅगलाईन मराठी नाटकांच्या सुवर्ण काळाची धावती सफर. सर, छोटा गडकरी असा कौतुक ज्यांचा उल्लेख म्हणजे ज्यांचा कौतुकाने उल्लेख केला जातो असे नाटककार म्हणजे बाळ गोल्लेकर, बरोबर. तर त्यांची भेट झाली होती आपली कधी? त्याबद्दल सांगतो. म्हणजे आधी एक सांगतो की प्रभाकर पणशीकरांचं वैशिष्ट्य असं की त्यांचा स्पष्ट शब्दोच्चार. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की अश्रूंची झाली कोलेमध्ये ते प्रिन्सिपल विद्यानंद असतात. तर त्यांनी काही गुन्हा केलेला नसतो, पण संस्थाचालक त्यांना अडकवतात खोट्या कागदपत्र तयार करून आणि ते तुरुंगात जातात. तुरुंगामध्ये त्यांची पत्नी भेटायला जाते, सुमित्रा, डॉक्टर सुमित्रा. ती भेटायला जाते, ती म्हणते तुमच्यावर अन्याय झालाय, तुम्ही काहीच गुन्हा केला नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला शिक्षा झाली, आपण हायकोर्टात अपील करू आणि मग मला खात्री आहे तुम्ही निर्दोष सुटाल आणि मी तुम्हाला सन्मानपूर्वक घरी घेऊन जाईल, फक्त या अपील पत्रावर सही करा. त्यावेळी प्रभाकर पणशीकर विद्यानंद म्हणतात पत्नीला की मला सुटका करायची, करून घ्यायची नाही, मला अपीलही करायचं नाही, मी शिक्षा भोगेन. पत्नी म्हणते का, पण तुम्ही काहीच गुन्हा केला नाही, तुम्ही तर काय शिक्षा भोगायची? त्यावर विद्यानंद म्हणतात की मी निर्दोष आहे माहिती असून सुद्धा माझ्या बाजूने साक्ष द्यायची कोणाही महाभागाची हिंमत झाली नाहीये. अशा भेकड लोकांच्या जगात मला परत जायचंच नाही. त्यावर पत्नी म्हणते की ठीक आहे, मला त्या लोकांच्या जायचं नसेल तर सुटका झाल्यावरती, सुटका होणार मला खात्री आहे, त्या भेकड लोकांच्या जगात जायचं नसेल तर सुटका झाल्यावर आपण दुसऱ्या एखाद्या गावात जाऊन स्थायिक होऊ, जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही, मग तुम्हाला काय अडचण नाही. त्यावर विद्यानंद म्हणतात वेडी आहेस सुमित्रा, वेडी आहेस.
जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे घेऊन गेली ते सूर्य तोच, माणसं तीच, बीज तेच, वृक्ष तोच, माती तीच, पाणी तेच. या मातीतच कीड माजली आहे, या पाण्यातच विकार फोपावलाय. सुमित्रा परत जा. मूठभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर या ओंजळभर पाण्यात गुदमरून मरणार आहेत. येते सगळे विद्यानंद आणि या विषारी मातीत फोपावणार आहेत. फक्त धर्माचा सुमित्रा परत जा. माणसाने बदवलेल्या दुनियेचा आज आहे तो कोणीही बदलू शकत नाही. सुमित्रा परत जा. मी बाळ कोळटकरांचं विचारलं होतं ते मी थोडं बाजूला ठेवलं. बाळ कोळटकर त्यावेळेला तुमची भेट झाली होती. या सगळ्या मंडळींची माझी कधी नाही कधी 5-10 मिनिटं भेट झाली होती. याचं कारण शिवाजी मंदिर हा हब आहे नाटकाचा आणि मी बऱ्याच वर्षापूर्वी शिवाजी मंदिरमध्ये जर्मन क्लास आहे तिथे जर्मन क्लास शिकायला वर्षभर जात होतो. त्या निमित्ताने मंडळी दिसली की काय जाऊन नमस्कार करायचं की लगेच थोडी झालं नमस्कार जा म्हणत नाही. काय तुम्ही काय करताय विचारतात. पण तेवढी तशी बाळ कोळटकरांची पण भेट झाली होती. बाळ कोळटकरांचं सांगायचं म्हणजे त्यांची शैली एकदम पडशीकरांच्या विरुद्ध. एका संत एक संवाद म्हणत असत. आवाजात चढ उतार नाही पण विद्वत्ता प्रचूर. काही वेळेला छोटा गडकरी म्हणतात. खरंय ते गडकरांच्या जवळपास पोहोचणारी प्रतिभा होती बाळ कोळटकरांची. एक उदाहरण सांगतो. लहानपण ते जेव्हा नाटकामध्ये त्यांनी एक संवाद दिलाय बाळ कोळटकरांनी. तो संवाद बाळ कोळटकर एका दमात म्हणत असत. श्वास न घेता. मला तो म्हणता येणार नाही फक्त संवाद म्हणून दाखवतो. लहानपण ते आल्यावर संसाराचं नाटक म्हणजे बुद्धिबळाचा डाव. पटावरच्या सौक्या पैसात्याचं नाव. माणसाकडे पैसा जास्त झाला की माणूस श्रीमंत होतो. श्रीमंत झाला की पैसा लपवतो. माणसाकडे पैसा कमी झाला की माणूस गरीब होतो. गरीब झाला की दारिद्र्य लपवतो. पूर्वी उघडं पडायला पितळ होतं. आता सगळा स्टेनलेस स्टीलचा जमाना. अंग पोलादी रंग चांदीचा. आतून बाहेरून पांढरा. बाजारात गेलं तर मोडीच्या भावात देखील कोणी विचारत नाही. तोच भाव प्रतिष्ठेचा बाजारात. उगाच कशाला डोर हवा दुसऱ्याच्या काळक्यावर छत्री धरायचा. प्रत्येक जण एकाच परिस्थितीच्या पावसात दिसतो आहे. प्रत्येक जण एकाच परिस्थितीच्या पावसात दिसतो आहे. खूप छान सर. तुमचा आवाज जरी एकच असला तरी सारखं. कारण आजच्या काळामध्ये तर बऱ्याच जण म्हणजे कॉपी करतानाच आपल्याला दिसतात. अगदी कॉपीराईट आणावा लागला अशा परिस्थितीमध्ये आणि तो पण म्हणजे अंमलात यायला लागला. अशा काळामध्ये तुम्ही नम्रपणे सांगताय की मला ते जमणार नाहीये. ऐकच होतं मला थांबवतो. मी मध्यंतरी पुण्याला कार्यक्रम केला होता आणि मी म्हटलं ना की बाळ कोळटकर एका दमाचा संवाद म्हणत असत. अपेक्षेप्रमाणे कार्यक्रम संपल्यावर ते गृहस्थ आले म्हणाले एका दमात तसं म्हणणे शक्य आहे. श्वास न घेता एवढा मोठा संवाद आहे. म्हटलं बाळ कोळटकर हा संवाद म्हणताना श्वास घेत असत पण कुठे श्वास घेतात ते आम्हाला कोण देत नसत. हे त्यांचं कौशल्य होतं. त्यामुळे मला प्रामाणिकपणे वाटतं की ब्रेथलेसचा जन्म शंकर महादेव नाही. ब्रेथलेसचा जन्म बाळ कोळटकर आहे. पण त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं, इंटरनेट नव्हतं, लोकांपर्यंत पोहोचलं नाही होते. दोन्ही कलाकारच. कारण शंकर महादेवन जेव्हा गाणी म्हणतात तेव्हा ते गाण्याचं स्वरूप आहे. बाळ कोळटकर म्हणत होते ते एक नाट्यवंश होता आणि दोघे त्यामुळे महानच. सर शेअर बाजार म्हटलं तर एकतर किचकट अगदी कोणालाही न कळणारे आजही मला कळत नाही सर. एवढ्या त्या किचकट विषयावर सुद्धा सोपं करून सांगणारी 1600 अशी व्याख्यानं तुम्ही दिली आणि शेअर बाजाराचा माणूस अशी तुमची एक ओळख निर्माण झाली. आणि मग एकाएकी या मनोरंजन क्षेत्रामध्ये तुम्ही कसे वळला? कसंही मला तर थोडा तोटा असं झाला की 1780 व्याख्यानं शेअर बाजारावर केल्यामुळे लोकसत्ता मठामध्ये माझी लेखमाला होती. त्यामुळे एक ठिका पडला होता चंद्रशेखर म्हणजे शेअर बाजार. आजचा 111वा कार्यक्रम आहे. 110 वेळा बरोबर आहे. मधल्या काळात एक होऊन गेला. तर 111 कार्यक्रम झाले पण आता झाले ते. सुरुवातीला मला हा कार्यक्रम एस्टॅब्लिश करायला खूप त्रास पडला. कारण कोणाकडे गेलं ना ज्येष्ठ नागरिक संघ महिला मंडळ चंद्रशेखर कसं म्हटलं नाटकाचा कार्यक्रम त्याला वाटतं हा शेअर बाजाराचा हा काय कार्यक्रम करणार. त्यामुळे नाही म्हणत नसत पण काय सांगत आमचं नाव पुढच्या वर्षी वर्धापन दिन आहे त्यावेळी मला नक्की बोलू. आमच्याकडे ना व्याख्यानमाला होते दरवर्षी. त्या व्याख्यानमालेत तुम्हाला बोलू. त्यावेळी ते समजून चुकायचं की मागणं रिकामी बस येते. म्हणजे कंडक्टर सांगतो ना रिकामी बस येते कशाला चढताय. ती आयुष्यात तरी रिकामी बस येत नसते. तसं वर्धापन दिनाला बोलू व्याख्यानमालेला बोलू. त्यामुळे कोणी बोलत आता त्या फेजमधून मी बाहेर पडतो. त्यामुळे आता बोनस ऑफिससाठी मोठ्या व्यासपीठावरती बोलवलं. नक्कीच सर. म्हणजे नाटकाचं नाव घेतलंय किंवा नाटकाची चर्चा चालू आहे आणि आचार्य अत्रे
हे जर नाव आपण घेतलं नाही तर त्याला नक्कीच म्हणजे त्याला अर्थ येणार नाही. आणि मगाशीच आपण एक नाटकाचा उल्लेख मी केला की तो मी नव्हेच. तो मी नव्हेच हे आचार्य अत्रेंचं नाटक माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा अनेक वेळा पाहिलेलं आहे. आणि त्या नाटकात एक नाही तर अनेक सौंदर्य स्थळं आपल्याला जाणवतात. अतिशय ताकदीचा माणूस लागतो, नाहीतर ते उभं करू शकणार नाही अशी परिस्थिती. याबाबत तुमचं मत आहे? नाही, तुमच्या मनाशी मी पूर्ण सहमत आहे. कारण टोमी नॉईस मध्ये एक नाही अनेक सौंदर्य स्थळ आहेत. फक्त मला त्यात जाणवलेलं सगळ्यात महत्वाचं सौंदर्य स्थळ म्हणजे फिरता रंगमंच ही संकल्पना संपूर्ण भारतामध्ये जर कुठे आली असती तर ती मराठी रंगभूमी होती. टोमी नॉईस या नाटकाद्वारे आली. कारण वेगवेगळे सौंदर्य स्थळ आहेत. ज्यावेळी आचार्य अत्रेंनी टोमी नॉईस लिहिलं, तालमीला सुरुवात झाली आणि मग लक्षात आलं की प्रवेश एवढ्या बराबर बदलतायत, नेपथ्य कसं काय बदलणार एवढा लवकर. म्हणून पहिला प्रयोग लांबीवर पडला होता. मग कोणीतरी ही जबाबदारी दिग्दर्शक मोगर आंगणेकर त्यांनी जबाबदारी प्रभाकर पृष्ठकरांच्यावर टाकली. बाबा बघतो आता काय कसं करायचं. प्रभाकर पृष्ठकर शोधात होते. मग त्यांना कोणतरी सांगितलं की कोल्हापूरला महादेवराव शेळके नावाचे ग्रस्त आहेत, त्यांचा वर्कशॉप आहे. त्यांना कोल्हापुरात हे गेले प्रभाकर पृष्ठकर महादेवराव शेळके कोणी सांगेल ना, कारण कोल्हापुरात त्यांना महात्मा मेस्त्री अशा प्रेमळ नावाने लोक ओळखत. महात्मा मेस्त्री पण नाव त्यांचं महादेवराव शेळके. तर त्या महादेवराव मेस्त्रीच्याकडे गेले प्रभाकर पृष्ठकर आणि त्यांना सांगितलं की आमची अशी आवश्यकता आहे, प्रवेश बदलतात कसं काय नेपथ्य बदलणार. ते महात्मा मेस्त्री म्हणाले पणशीकरांना, मास्तर तुम्ही उद्या सकाळी या, बघतो रात्री काय सुचत म्हणून. ते पणशीकर निघाले, महात्मा मेस्त्री पण निघाले. तेवढ्यात त्यांच्या वर्कशॉपमध्ये एक बैलगाडीचं चाक येऊन पडलं होतं. आता बैलगाडी दिसत नाही, टेम्पो तर जमणार, पण बैलगाडीच्या चाकाला बघा सगळ्या आऱ्या लाकडी असतात, ते गोल असतं ते पण लाकडी असतात, त्याच्यावरती लोखंडी रिंग बसवलेली असते, नंतर लाकूड जिजून जाईल. कल्पना करा 65 वर्षापूर्वी कुठची साधन सामग्री उपलब्ध नसताना ही लोखंडी रिंग त्या आकाराची चाकाच्या लाल बुंद गरम करायची आणि चिमट्याने ती चप्पल बसवायची. किती कठीण काम होतं कौशल्याचं. तर त्यासाठी कुणीतरी बैलगाडीच्या मालकांनी चाक आणून ठेवलं होतं की हे बसू द्या म्हणून. तर ते बघितल्यावरती यांच्या डोक्यात एकदम क्लिक झालं माझ्या मेस्त्रीच्या. ते पुन्हा फिरले आणि पणशीकरांना बोलवले, वास्तव इकडे आहे, तुमचं काम झालं. पणशीकरांना कळेल ना की आता उद्या मिनिटात काम झालं म्हणून. त्यावेळी महात्मा मेस्त्री म्हणाले, मास्तर तुम्हाला बैलगाडीचं चाक पाहिजे म्हणणार ना, बैलगाडीचं चाक पाहिजे म्हणणार. मग त्यांनी सांगितलं की 20 फूट व्यासाची एक लाकडी फळी तयार केली महात्मा मेस्त्री, 4 इंच जाडीची. त्याचे 3 भाग केले. एक भागामध्ये आताचे प्रवेश झालाय त्याचं नेपथ्य मांडलेलं असायचं आणि त्याच वेळी मागच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेशाचं नेपथ्य त्याच वेळी मागे मांडलं जायचं. मला एकदा उत्सुकता म्हटलं, नेपथ्य मांडल्यात आवाज सुद्धा येत नाही कारण प्रयोग चालू आहे आणि नेपथ्य मांडल्यात कोणत्या प्रवेशाचं. म्हणून एका पणशीकरांच्या परवानगीने मी मागे जाऊन बघितलं. ही मंडळी काय करत होती, शेटला खिळे मारायला लागतात ना, ते खिळ्यावर हातोडे असते आवाज येणार. नॅपकिनच्या 4 घड्या करून त्या खिळ्यावर ठेवून हातोडी मारत असत. एवढ्या बारकाई किती काळजी घेत असत ती मंडळी. आणि याच्यात अनेक सौंदर्य स्थळ आहेत. एक म्हणजे आचार्य अत्रेंच्या लिखाणाला प्रभाकर पणशीकरांनी पूर्णपणे न्याय दिलेला आहे, पूर्णपणे न्याय दिला आहे. म्हणून लकोबा म्हणजे प्रभाकर पणशीकर. आणि त्यामध्ये आचार्य अत्रेंनी लिहिले पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये की मी कायद्याचा पदवीधर असल्यामुळे मला अतिशय सोपं झालं हे नाटक लिहिताना आणि आपल्याला पदोपदी त्याची जाणीव होते. कसं आहे, लकोबा लोखंडे जो असतो ना, तो नेहमी बचाव काय करतो की मी अडाणी आहे, निपाणीचा तंबाखूचा व्यापारी आहे, मला पोलिसांनी गफलतीने पकडलाय म्हणून. पण खरं तसं नसतो, तो पोस्टला असतो माणूस. तर लकोबा ज्यावेळी सांगतो मी अडाणी आहे वगैरे, तर हे आपल्याला अत्र्यांच्या कायद्याच्या ज्ञानाची जाणीव होते. कशी, टोमी नॉईस मध्ये एक पात्र आहे अग्निहोत्री म्हणून, तो सरकारी पक्षाचा साक्षीदार असतो. तो अग्निहोत्रीला हा लकोबा पूर्वी कधीतरी ट्रेन मध्ये भेटलेला असतो आणि लकोबा याला सांगतो की माझी दिल्लीला ओळख आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे, तुला 15,000 रुपये लाच द्यायची तयारी आहे, तो सांगितलं नोकरी होतो. आणि हा अग्निहोत्री या लोकांना 15,000 देतो. लकोबा फ्रॉडच असतो, त्यामुळे नोकरी गेली आणि 15,000 पण गेले. तो अग्निहोत्री सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून कोर्टात त्याच्या विरुद्ध साक्षी देतो की या माणसाने मला 15,000 रुपयाला घडणार आहे. आता तुम्ही असं दाखवलंय की या लोकांनी वकील केलेला नसतो, आपली केस आपणच चालवतो. त्यामुळे हा सरकारी पक्षाचा साक्षीदार अग्निहोत्री त्याची उलटपालटी कोण देणार, तर कोणच देणार. लोक त्याला प्रश्न विचारतो उलटपालटीमध्ये, अग्निहोत्री तुम्ही मला 15,000 रुपये लाच दिली म्हणता. अग्निहोत्री म्हणतो, हो मी तुला 15,000 दिले. अग्निहोत्री तुम्हाला माहितीये का
लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसा लाच देणं हा देखील गुन्हा आहे जो तुम्ही केला. उद्या लाच दिल्याबद्दल जर सरकारने तुमच्या विरुद्ध खटला भरला तर तुम्हाला 8 वर्षाची शिक्षा होऊ शकते. असा खटला पोलिसांनी आपल्यावर करू नये म्हणून तुम्ही माझ्या विरुद्ध खोटी साक्ष देतात पोलिसांच्या सांगण्यावरून. त्यावर न्याय देताना वकील म्हणतात की जर आरोपीचा बचाव मान्य केला की अडाणी आहे म्हणून तर ह्याला कायद्याचं कलम कसं माहिती की लाच देणं हा देखील गुन्हा याला कसं माहिती, त्यासाठी 8 वर्षाची शिक्षा आहे कसं माहिती. त्यामुळे अडाणी वगैरे नाही पोचलेला माणूस आहे. त्याच्या अनेक सौंदर्य सांगतो. 5 भूमिका पणशीकरांनी केल्या. एकासारखी एक भूमिका नाही, आवाज वेगळे, गेटअप वेगळा. त्या एका प्रवेशामध्ये दाजी शास्त्री दातार म्हणून बनून येतात पणशीकर. दाजी शास्त्री दातार प्रवचनकार दाखवले ते असे अर्थात वेशभूषा सगळे कपडे वाटत ते करत असतात. पण त्यांचा जो प्रवेश तो पणशीकरांचा ते छानपैकी हातात पोथी असते, पगडी वगैरे बांधलेली प्रवचनकार. कॅरेक्टर कसं एस्टॅब्लिश करायचं पणशीकर प्रवेश करता करता म्हणतात गोविंद गोविंद. हे प्रवचनकार नेहमी त्यांच्या तोंडात देवाचं नाव असतं गोविंद गोविंद. आणि अनेक लोकांचे 60-65 वर्ष वय झाली ना की बघा वयोमाना प्रमाणे पाय थोडेसे वाकडे झालेले असतात. तो त्रास होतो त्या स्थितीमध्ये. त्यावेळी प्रभाकर पणशीकरांचे पाय वाकडे झालेले नव्हते, तरुण होते, तरी देखील प्रवचनकार म्हणून प्रवेश करताना ते पाय असे फेगडे करून रंगमंचावर प्रवेश करत असत. आणि त्या स्थितीमध्ये मोजून 22 मिनिटांचा तो प्रवेश आहे. घरी गेल्यावर आपण करून बघू शकतो. त्या स्थितीत राहणं किती कठीण आहे ते. हे खरोखर सौंदर्य सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याकडे खरोखरच ते पाय तसे आहेत की काय म्हणून. आणि आचार्य ते खूप द्रष्टे होते. आता सध्या निम्मेमध्ये बुवा बाबा महाराज हे सगळे तोंडातच पडलेले. पण 65 वर्षापूर्वी आचार्य त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं की महाराष्ट्रामध्ये बुवा महाराजांचं पेव येणार आहे म्हणून. आणि म्हणून त्यांनी नाटकामध्ये राधेश्याम महाराज म्हणून एक पात्र रेखाटलं होतं. ती भूमिका पणशीकरांनी खूप छान केली होती. तर राधेश्याम महाराज तसा प्रवचन भजन करत असतो देवळामध्ये. आणि एवढ्यात भजन चालू असताना वरती बघून म्हणतो केम छो बापूजी, केम छो बापूजी म्हटलं ती भक्त विचारणार कोण. हा महाराज सांगतो महात्मा गांधी. भक्त तुला मला दिसतंय हो मी भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. मी मला सगळी मंडळी म्हणत दिसतात, सुभाष बाबू दिसतात, रवींद्रनाथ टागोर दिसतात. त्यावेळी दोघांचे पडत असतं. पण आणखी एक तुम्हाला सांगतो म्हणजे आचार्य त्यांची एक शैली होती ना त्या नाटकामध्ये एक सय्यद म्हणून पात्र आहे. हा सय्यद सरकारी पक्षाचा साक्षीदार असतो. तो सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून असतो. तो सांगतो की हा लखोबा लोखंडे नाहीये हो, याचं नाव हैदर अली आहे. हा माझा सख्खा भाऊ आहे. अनेकांना खंडा जाऊन तो पसार झाला. आज मी याला बघतोय. मग प्रेक्षक आपल्याला प्रश्न पडतो पोलिसांनी खटला भरला लोक लोखंडे नावाने आणि हा सांगतो हा माझा भाऊ आहे म्हणून. सख्खा भाऊ सख्या भावाला ओळखणार नाही असं होणार नाही. मग हे काय म्हणून आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात. आणि हा लखोबा काय करतो त्या सय्यद सरकारी पक्षाचा साक्षीदार जो म्हणतो तुम्हाला सख्खा भाऊ आहे म्हणून त्याला बोलवतो पिंजऱ्याजवळ. आणि लखोबा सांगतो प्रभाकर पणशीकर सय्यद मिळालं इकडे या. सय्यद येतोय त्या पिंजऱ्याजवळ. सय्यद मिळा जरा माझे कान बघा. तो सय्यद जवळ त्याचे कान बघतो. काय फरक आहे तुमच्या आणि माझ्या कानामध्ये. सय्यद म्हणतो तुझे कान टोचलेले आहेत. मुसलमानात कान टोचतात, मुसलमानात कान टोचतात नाही ना माझे कान टोचलेले. मी हिंदू मुसलमान कसा असेल नाही. आपल्या मनात प्रेक्षक म्हणून प्रश्न पडतो की हा म्हटलं सख्खा भाऊ आहे, सख्खा भाऊ सकाळ ओळखणार नाही असं नाही. हा तर हिंदू दिसतो. मनात त्या प्रश्नाला लगेच उत्तर आचार्यांच्या लिखाणातून सय्यद म्हणतो अरे एवढी बदमाशी केलीस कान सुद्धा टोचून घेतली अशी तुझा काय भरोसा. प्रश्न निर्माण करायचा लगेच त्याला उत्तर द्यायचं यांच्या शैली होती. आणि तुम्हाला एक सांगतो की ताई आता जसं म्हणाले ना आणि हा कार्यक्रम मी असे ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ तिथे करतो कारण ही सिच्युएशन ही नाटकं सगळी तुम्ही बघितलेली त्यामुळे तुम्हाला ते आठवतं चेहऱ्यावरूनच कळतं. पण अनेक असं होतं ना की त्यामध्ये एक प्रवेश आहे बघा. न्यायाधीश निकालपत्रामध्ये म्हणतात लोक अनेक बायकांना फसवलेलं असतं त्यांनी. ते न्यायाधीश आपल्या निकाल देताना म्हणतात मला नवल वाटतं या महाराष्ट्रातल्या बायकांचं एक पातळ खरेदी करायचं झालं तर या बायका 10 दुकानं पालती घालतील. पण ज्याच्याशी आपलं लग्न होणार तो कोण आहे, त्याची नोकरी काय, त्याचे नातेवाईक कोण, त्याची चौकशी करायची त्यांना गरज वाटत नाही. आता पातळ म्हटल्यावरती त्या काळी पातळ म्हणजे साडी. आता जे पिढ्या पुढे माहिती माझी नात एकदा आली होती 10वीत होती. म्हटलं काय कोणाला म्हटलं काय कसं वाटतं छान वाटतं. म्हटलं पातळ म्हणजे काय काही एक बायका एक पातळ खरेदी करायचं झालं तरी 10 दुकानं पालती घालते. पातळ म्हणजे काय म्हणजे आजोबा पातळ म्हणजे लिक्विड. कारण तुम्हाला माहितीये
9 लुगडं म्हणतात, 5 वरीला लावली, सगळ्यात साड्या झाल्या. तिचा साडी आणि कोणी दिसत नाही, साडी घालतात आणखी एक काय म्हणते. त्यामुळे हे कार्यक्रम फक्त ज्येष्ठ संघात. आणि तुम्हाला सांगतो की त्यावेळेला ताई म्हणायचं सुवर्णकाळ होता होतो. मधुसूदन कालेकर, दिवाळजवळ सारीला किती सुंदर नाटक त्यावेळी कौटुंबिक होती. तुला एक छान व्याख्या सांगितली, कौटुंबिक नाटक म्हणजे काय, कुटुंबातल्या सगळ्या माणसाने एकत्र बसून बघायचं लायकीचं नाटक ते कौटुंबिक नाटक. आणि म्हणून दिवाळजवळ सगळ्यात तरुण तरुणी दाखवते, नवरा बायको त्या घरात एक आराम खुर्ची असते, बायको जाते आराम खुर्ची फेकून दे, नवरा म्हणतो बिलकुल नाही, आराम खुर्ची इथेच राहील, माझ्या वडिलांची आठवण येते. वडील वाढलेले असतात, वडिलांची आठवण म्हणतो आराम खुर्ची ठेवतो, त्यावरून त्यांच्याकडे वाद झालेले असतात. एक दिवशी बायको म्हणते, इतके दिवस सांगते तुम्ही ऐकत नाही, मीच ती खुर्ची घेऊन खाली ठेवते, जाईल म्युन्सिपालिटी गाडी घेऊन. जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला करा, जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला करा. तेवढ्या ते जे सासरे वाढलेले असतात त्यांचे मित्र गुप्ते काका, ती भूमिका आमच्या शरद तळवलकरांनी केली होती. गुप्ते काकांचा प्रवेश नेमका होतो, त्यांच्या कानावर वाक्य पडलं, जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला करा. लगेच ते म्हणतात, सुनबाई लुगडं जुनं झालं तरी ते टाकून न देता त्याची गोधडी करून वापरणाऱ्या बायका या महाराष्ट्रात आहेतच. हे आणि तुम्हाला सांगतो की हे सौंदर्य सगळीकडे असतो. आपण येता जाता सुद्धा आपण टिपायला कमी पडतो. मी 45 वर्षापूर्वी सचिन ट्रॅव्हल बरोबर भुशी डॅमला गेलो होतो, वर्षा सहलीला. आता ते सचिन ट्रॅव्हल झालं, तर तिथे गेल्यावरती त्या 3 बसेसवरून प्रवासी आम्ही होतो. आणि त्यांनी बरोबर कोणाला घेतलं होतं, यशवंत देव आणि करुणादेव दोघांना बरोबर घेतलं होतं आमचं हे करायचं. तर जेवण झाल्यावरती 1.5 तास दिला होता यशवंत देव आणि करुणादेवांना सचिन जकातदारांनी, की तुम्ही आमच्या पर्यटकांचं मनोरंजन करा. आणि तुम्हाला सांगतो माझ्यासारखा माणूस मला संगीत म्हणजे अर्ध्याहून अधिक मांडवायला येऊन त्यांचं संगीताचं काही कळत नाही, पण यशवंत देव जे बोलत होते ना 1.5 तास, आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. किती सोप्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी इतकं छान सांगितलं. यशवंतदेव म्हणाले की खोप्यामध्ये कोपात सुधारणेचं सांगा, सगळ्यांना आपल्याला उभी माहिती आहे बहिणाबाईची. तर त्याची 4 कडवी आहेत, खोप्यामध्ये कोपाची 4 कडवी आहेत. त्या 4 कडव्यापैकी पहिल्या 3 कडव्यांची जी चाल आहे ना ती सारखीच आहे. उतर केळकरांनी ती उभी म्हटल्या त्या ती 3 कडव्याची शेवटची ओळ अशीच आहे चाल. देखा पिलासाठी 3 झोका झाडा रे टांगला. चौथ्या कडव्यामध्ये उत्तरात ही ओळ कशी म्हणतात, देखा पिलासाठी 3 झोका झाडा रे टांगला. हे सौंदर्य मी सांगत नाही, यशवंतदेव. आणि त्यांनी आणखी एक वाक्य सांगितलं, काय काय वाक्य असे असतात ना तो रुजतात मेंदूमध्ये. यशवंतदेव त्यावेळी म्हणाले होते, मी पाठ केलं नाही ते त्याच वेळी पाठ झालं आपोआप. यशवंतदेव म्हणाले होते, उत्तम संगीत कधी बनतं, उत्तम संगीत कधी बनतं, नीट आहे का, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये, शब्दांचं ओझ सुराला जाणवू नये, हा समतोल जिथे साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं. आणि ज्येष्ठाविकाचं परत एकदा सांगा, परत ऐकलं सगळंच वाक्य, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये, शब्दांचं ओझ सुरांना जाणवू नये, हा समतोल जिथे साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं. लगेच यशवंत देवानी हे निकष पुरा करणारं गाणं सांगितलं. अरे देवा तुझी मुले शिकारे भांडतात, कुणी एकत्र नांदती, कुणी दूर खात. अशी सौंदर्य सगळीकडे असतात. खूप छान, कारण माहीत नसलेल्या कितीतरी गोष्टी कळल्या. आणि म्हणजे हे जे आहे संगीतातलं जे वेगळेपण आहे ते सुद्धा तुम्ही या निमित्ताने आम्हाला सांगितलं. खूप छान वाटतंय. मध्ये म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी मी सांगू इच्छिते की आजच्या कार्यक्रमाला इथे बरीच म्हणजे नाटक ज्याला खऱ्या अर्थानं कळतं अशी दिग्गज मंडळी आलेली आहे. तुम्ही मगाशी माझा उल्लेख दिग्गज केला तर माझा नंबर त्या बाबतीत सगळ्यात शेवटचा येईल. तर इथे अनुराधाताई नेरुळकर आहेत, इथे मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे तृप्तीताई सरदेसाई आहेत, इथे संजीवनी मोकाशी आणि अनिल मोकाशी सर आहेत, इथे फडके काका आलेले आहेत. बरीच मंडळी इकडे आहेत की जी मंडळी खरोखर त्यांना वंदनाताई आहेत आमच्या. तर बऱ्याच प्रत्येकालाच इथे म्हणजे नाटक म्हणजे काय हे माहीत असतानाही, सर्व दिग्गज मंडळी समोर बसलेली असतानाही, जेव्हा इकडे असणारी मंडळी म्हणजे इकडे असणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं सांगतं. मलाही प्रश्न पडला होता की सर्व ज्येष्ठ मंडळी येणार आहे, ज्येष्ठालयच आहे, तर
आणि इथे सर्व म्हणजे ज्यांना नाटक खऱ्या अर्थाने कळलेलं आहे अशी मंडळी येणार आणि त्यांना सर वेगळं काही सांगणार आहे. पण खरोखर ऐकताना खूप वेगळं वाटतंय. पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्याआधी मी एक इकडे अनाऊन्समेंट करू इच्छिते की इथे संजीवनी मोकाशी आणि म्हणजे अनिल मोकाशी सर आलेले आहेत. तर संजीवनी मोकाशी आणि अनिकेत मोकाशी यांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अतिशय सुंदर असे हिंदीतून पुस्तक आहे. 51 शक्तिपीठ दर्शन तंत्र चुडामणीनुसार प्रत्यक्ष दर्शन आणि व्यक्तिगत अनुभव असे या पुस्तकाचं नाव आहे. आणि हे ॲमेझॉनवर पण उपलब्ध आहे. सर आणि मॅडम आपल्याच कोमस ॲपमधले आहेत. त्यामुळे जर कोणाला हवं असतं तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधा किंवा ॲमेझॉनवरून घ्या. पण आपल्या सर्व शक्तिपीठांचं दर्शन आपल्याला त्याच्यातून नक्की मिळेल. आणि जे माहिती जसं सर आपल्याला इथे नाटकातली माहीत नसलेल्या गोष्टी सांगतात त्याचप्रमाणे माहीत नसलेल्या गोष्टी या पुस्तकातून आपल्याला नक्की मिळतील. तर या पुस्तकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर मॅडम आणि अभिनंदन सुद्धा तुमचं. पुढच्या आता सुंदर प्रश्नाकडे मी वळते की सर लेखक म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती की लेखक नाटक लिहितो, दिग्दर्शित देखील करतो आणि ते सादरही करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली. पण कधी कधी काय होतं की अभिनेता किंवा अभिनेत्री ही लेखकाला अभिप्रेत नसलेलं काहीतरी वेगळंच असं सादर करतात, काहीतरी वेगळं होऊन जातं ते. तर त्याचं एखादं उदाहरण तुम्ही आम्हाला सांगू शकाल? उदाहरण खूप आहेत. एक बऱ्याच वर्षापूर्वी मला चित्तरंजन कोलटकर, त्यांना नाट्यसृष्टीत आदराने बापू म्हणतात, त्यांची वेळ झाली होती दादरला. त्यावेळी जवळ पाऊण तास ते माझ्याशी बोलत होते. म्हणजे किती भला मनुष्य, मी त्यावेळी 20-22 वर्ष वय होतं. म्हणजे पाऊण तास ते माझ्याशी बोलत होते. मी 2-4 प्रश्न विचारले पण आपण तेवढं सांगत होते. तर त्यावेळी ते म्हणाले होते, चंद्रशेखर एकदा अभिनेत्याचा स्टार झाला ना, अभिनेत्याचा स्टार झाला किंवा फजिलपणा करायला लागतो. काही आता म्हणायला तसं की लेखकाने न लिहिलेलं स्वाद म्हणतो हे स्टार झाल्यावरती होतं. बेसिकली अभिनेता सोबतच स्टार होतो. तुम्हाला उदाहरण सांगतो. बापूंनी सांगितलं ना, माझं काही सांगत नाही. बापूंनी सांगितलं की 232 प्रयोग झाल्यावरती गारंबीचा बापू नाटकामध्ये भूमिका डॉक्टर घाणेकरांनी सोडली आणि चित्तरंजन कोलटकर बापू करायला लागले. ते म्हणाले, मी म्हटलं मी दोन्ही वैते नॉर्मली संच बदलला की मी नाटक करत बघतो कारण आपल्याला काही वेगवेगळं काहीतरी बघायला मिळतं. तर मी म्हटलं बाई दोघींनी बघितले, तुला काय फरक जाणवला? मी त्याला म्हटलं की डॉक्टर घाणेकरांच्या याच्यामध्ये जरा हास्य विनोद जास्त असतात. म्हणाले हेच मला तुझ्याकडे ऐकायचं होतं. त्यांनी मला उदाहरण दिली. ती उदाहरणाची गोष्ट मांडताय. त्याने म्हणाले त्यामध्ये असा एक प्रवेश आहे की हा बापू 15 वर्षाचा मुलगा असतो, खेड्यातल्या एका छोट्याशा टपरीवाला हॉटेलमध्ये पोऱ्या असतो. तर तिथे चिली दिसते त्याला त्या मालकाची, तो चिली मोडत असतो आणि हॉटेलचे मालके दादाची भूमिका केली आश्रयाचा वागाव करेल. तर ती नेमकी येते आणि बघते 15 वर्षाचा मुलगा चिली मोडतोय. तिला ते चमत्कारी वाटतं म्हणून ती म्हणते, घाणेकर बापूची भूमिका करत असत, ती म्हणते तू चिली मोडतोयस? घाणेकर दौडशैली रोज नाही आवडत, आज पहिल्यांदा जोडतोय ते, आता रोज ओढायला लागते. होळी नाही आमच्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. नाही म्हणाला एक मावशी आहे पण ते आणखी किती वास, मावशी आहे आणखी किती दिवस झाली वयस्कर त्याचा अंगावर जाणार ते. तो धागा पकडून मला कोलटकर म्हणाले, बापू म्हणाले की हा आणि लोक हसतात आणखी किती दिवस. हसायचा डायलॉग नाही रे. आणि हाच संवाद बापू कसा म्हणत असत, माझ्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. नाही म्हणाले मावशी आहे पण ते आणखी किती दिवस. ते म्हणाले ह्या वाक्यात कारुण्य आहे की माझ्यासाठी कोणी नाही हसणार रडणार. विनोद नाही म्हणाले ट्विस्ट केले संवाद ना, जे म्हणाले काशा करतो असा निर्माण करते. काशा प्रेमाने म्हणत असत, त्याच्यामध्ये जुने होते बापू. तर ते म्हणे काशा असं डॉक्टरसाठी करतो पण लेखकावर म्हणाले तो अन्याय आहे. आणि अनेक वेळा होतं ज्यावेळी तोही नव्हेचे 600 प्रयोग झाले ना, त्यावेळी नट मंडळी अक्षरशः सुटली होती अगदी ठाऊक घरापासून. कारण एकदा एक्स्ट्राने झालं नाटक ना की त्याला उत्साह असतो. ते एकदा आचार्यांना कोणते सांगितलं की तुमच्या नाटकामध्ये खूप ऍडिशन्स घेतात नट मंडळी म्हणून एका प्रयोगाला आचार्य एक अंक झाल्यामुळे येऊन बसले कारण कोणी बघू नये. आणि मग त्याच्या लक्षात आलं की जो तो ऍडिशन्स घेतोय. उदाहरण तुम्हाला सांगतो, या तोही नव्हेस मध्ये 3ऱ्या अंकामध्ये न्यायाधीश ज्यावेळी न्यायदान करतात ना त्यावेळी त्याला कळून चुकलं असं लोक फ्रॉडच लोक म्हणजे हा, पण त्याला पकडण्यासाठी शब्दामध्ये आणि त्याच्याकडे काढून घेण्यासाठी एक सुंदर संवाद अत्रे साहेबांनी न्यायाधीशाच्या तोंडी टाकलाय. न्यायाधीश त्याला विचारतात, तुम्ही तंबाखूचा व्यापारी असं म्हणता.
निपाणीला तुम्ही असता, तुमचा तंबाखूचा व्यापार आहे. हो सर, सध्या तंबाखूचा भाव काय हो? न्यायाधीश विचारतात लोकोबाला, सध्या तंबाखूचा भाव काय हो? आता मला सांगा, तो बरोबर तंबाखूचा व्यापारी असला तर त्याला सगळं माहिती पाहिजे. आता मला कोणी विचारलं, मला कोणी माहिती आहे तंबाखू 5 ग्रॅम विकतात, 100 ग्रॅम विकतात, किलो का विकतात? काहीच माहिती नाही. तंबाखूचा भाव किती किलो होता? 25,000, 2 लाख, मला काही माहिती नाही. तसं लोकोबाला पण माहिती नसतं, कारण तो नसतो तंबाखूचा व्यापारी. पण न्यायाधीश त्याला बरोबर काढण्यासाठी विचारतात, सध्या तंबाखूचा भाव काय हो? आपल्याला पण प्रेक्षक म्हणून वाटतं, आता पकडला गेला, आता काय सांगणार? तर तो पोचलेला असतो लोकोबा, तो सांगतो, न्यायाधीश महाराज, न्यायाधीश महाराज, गेल्या 8 महिने मी तुरुंगात आहे, त्यामुळे बाजारच्या बाजारभावाची मला काहीच कल्पना नाही. पण सगळेच बाजारभाव वाढलेले असतात, त्यामुळे तंबाखूचे भाव वाढलेले असतील. आणि हे म्हटल्यावरती लोकोबा शेतात पिंजऱ्याच्या बाजूला नेहमी हवालदार उभा असतो. ते बघा, कोर्टात आरोपीच्या बाजूला हवालदार असतो मी. हा जवळ सगळे भाव वाढले, याजवळ भाव वाढलेला असेल, होय की नाही हो? म्हणून तो हवालदाराला विचारतो, होय की नाही हो? तो हवालदार तो सांगतो, आम्हाला काय माहिती, आम्ही कुठची पण गोष्ट विकत घेत नाही. हे सांगून अत्रेणी साहेब नाटक संपल्यावर ते आत गेले, श्री हजामत केले एकेकाची मध्ये गाडवणं. तुम्हाला अक्कल आहे का? उद्या सरकारने जर खटला भरला, आमच्या पोलीस दलाची बदनामी केली म्हणून आम्ही कुठली गोष्ट विकत घेत नाही, केवढ्याला पडेल ते? याच्यापुढे माझ्या ताजमहालाला तुमच्या वेटा लावू नका. मी जेवढं लिहिलंय तेवढं बोलायचं, नाही तर हक्क प्रयोगाचे काढून घेईन. ते सगळे करू शकतात. तर अनेकांना तशा आशा करण्यासाठी सगळं चालतं, कारण शेवटी नाटक व्यवसाय होतो. आणि काही वेळा ऍडिशनल तारक देखील असतात, जशा मारक आहेत तसं तारक देखील असतात. उत्तम उदाहरण शंकर घाणेकर. शंकर घाणेकरांची भूमिका छोट्या जरी असतील ना तरी ते भाव खाऊन जात असत. त्यामुळे एका नाटकामध्ये सूररावटे नाटक अनेकांना होते सांग, मला वाटतं नाही. आणि ते 25 का 30 मिनिटं तयारी करून आहे ना, 25 का 30 सांगायला अनेक 25 का 30 आठवत नाही घरून तयारी करून घे. तर सूररावटे नाटकामध्ये शंकर घाणेकरांची भूमिका होती खेड्यातल्या एक डॉक्टर तथा कंपाऊंडर. खेड्यातल्या डॉक्टरचा कंपाऊंडर ही भूमिका शंकर घाणेकरांनी केली होती. म्हणजे कशा ऍडिशनल तारक असतात त्या तुम्हाला सांगतो. हा जो कंपाऊंडर असतो त्यांनी संवाद चाललेला असतो, एक समाजसेवक आणि हा कंपाऊंडर, त्याचा संवाद चाललेला असतो. तर शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता. अनुनासिक आवाज असेल की थोडंसं पूरक असतं विनोदी भूमिकेला. तर ते शंकर घाणेकर कंपाऊंडर त्या समाजसेवकाला सांगतात, माझ्या वडील नेहमी म्हणायचे, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी. म्हणजे अंधाराला जेवढा, प्रकाशाला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद अंधाराला होतो. मग हे समाजसेवक विचारतात, रे तुझे वडील म्हणतात, काय करतात तुझे वडील? इलेक्ट्रिक बोर्डात वायरमन होते, शॉक लागून वाढले. हा समाजसेवक म्हणतो, होय रे, इलेक्ट्रिकची कामं धोक्याची रे, जीवावरची कामं सगळी शॉक लागतो. नाही त्यांना तसा शॉक लागून नाही वाढले ते. मी 11वी SSC ला 11 वेळा नापास झालो, त्या शॉकने ते गेले. हा संवाद मूळ नाटक नव्हता, पण तो चालला म्हटल्यावरती पुढच्या आवृत्तीमध्ये तो घातला गेला. तसे तारकही मंडळी खूप छान आणि खूप म्हणजे खरोखर खुमासदार आणि खुसखुशीत शैलीमध्ये सर सांगतात. त्यामुळे तो एक जो प्रसंग असतो तो आणखी ऐकायला मजा येते. मला एक सर आठवतं, काही दिवसापूर्वी शर्मिला टागोर यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला मी. त्याच्यामध्ये त्या म्हणाल्या की आम्हाला दिग्दर्शकांनी समजावून सांगितलेलं असायचं की असं असं गाणं होणार आहे. असं मानसे आया फरिश्ता, ते गाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या गाण्यामध्ये तो असा वरून शम्मी कपूर येणार असतो, तिला सांगितलेलं असतं की कुठे उभं राहायचं, काय करणार वगैरे. तर त्या म्हणाल्या की शम्मी कपूर कधीच दिग्दर्शकाचं ऐकत नसत, कुठूनही यायचं आणि कुठूनही काही करायचा. आणि अभिनेत्रीला मात्र कस लागायचा की आता बापरे हा कुठून येईल काही सांगता यायचं नाही. आणि त्यावेळी त्या गाण्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते दिग्दर्शकांनी कुठेही सांगितलेलं नव्हतं. म्हणजे असंही अभिनेते सरांनी म्हटल्याप्रमाणे स्टार अभिनेते हे नक्की असं काहीतरी करत असतात. खूप सर मजा येते हे ऐकताना की, आणि असं वाटतं की खरोखर तुम्हीच अभिनेते म्हणून आमच्या समोर उभे आहात. तुम्ही नाटकामध्ये तर एकही भूमिका केलेली नाहीये, छोटीशी भूमिका देखील केलेली नाही. एकांकिकेमध्ये देखील कधी केलेली नाही. हा,
आणि नाटकावर आधारित हा असा एवढा सुंदर कार्यक्रम आणि तेही तब्बल 90 मिनिटं तुम्ही अशा मंडळींना, रसिक मंडळींना खेळवून ठेवता, हे कसं काय जमतं सर? नाटकात काम केलं नाही तरी पण कार्यक्रम करत राहायचं, कारण करायचं असं असेल, औद्धत्य, उद्धटपणा, बोचकपणा, मला नको तिथे नाक फोडायची सवय आहे, त्यामुळे असेल कदाचित. पण यासाठी मला असं वाटतं की यासाठी नाटकात काम करायची गरज नाही. जसं जंजीर चित्रपटामध्ये बघा शेरखानची भूमिका केली प्राण साहेबांनी, त्याच्यामध्ये एक छान सवाल आहे शेरखानच्या तोंडी. शेरखान म्हणतो, शेरखान की शादी नहीं हुई तो क्या, शेरखान ने 12 त्योहार देखी है. असं नाटकात काम नाही केलं, नाटक खूप बघितले, त्यामुळे होत असतं त्याच्यामध्ये. आणि अनेक वेळा काय होतं, आपण बघून शिकत असतो. आता इथे बरीच मंडळी आमच्या संघात आहेत, तुम्हाला आठवत असेल, अनेक वेळा काय होतं की आपण चांगलंही शिकतो, वाईटही शिकतो. इथे आमच्याकडे वक्ते आले होते, ते म्हणाले की म्हणजे 300 प्रयोग झाले म्हणजे व्याख्यानाचे. ठीक आहे, आता वक्त्या माणसाला पहिली गोष्ट एक आवश्यक असते ती म्हणजे माईकचा सेन्स ऑफ माईक, तो अनेकांना नसतो. आणि 300 कार्यक्रम झाले म्हटलं की आम्ही ती अपेक्षा तर ठेवणार नाही. बोलताना सांगत होते, मी गेल्या 8 महिन्यामध्ये पुण्याला कार्यक्रम केला होता, तर तिथे 250 प्रेक्षक होते. आणि तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी मी नागपूरला केला होता, तर हे तोंड नागपूरला, माईक पुण्याला, कसं चालेल? म्हणजे आपण समजतो ना की कसं करू नये, माईक आपल्या बघूचं समजत असतं, त्यामुळे अनेक गोष्टी आपण शिकतो. खूप छान, म्हणजे माझ्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं सर. तुम्ही आता एवढी नाटकं पाहिली आणि तुम्ही मगाशी सांगितलंच होता की मी अभिनेत्यांना भेटलो वेगवेगळ्या, काहींना काही 5 मिनिटांकरता, 10 मिनिटांकरता, हळूहळू चर्चाही रंगत गेली. डॉक्टर श्रीराम लागूला कधी भेटला? मी भाग्यवत संस्था सगळ्या मंडळींना 15 मिनिटं भेटायची संधी मिळाली. ज्यावेळी 100 प्रयोग झाले नटसम्राटचे, त्यावेळी दादरला सीकेटी हॉलमध्ये डॉक्टर लागूचं व्याख्यान ठेवलं होतं. सीकेटीच्या मंडळी शिवसेना बोलचालीकडे होता. मी बोलली अर्थातच, आणि काही कामांनी त्या दादरला गेलो, बाहेर बोर्डर व्हायचा डॉक्टर श्रीराम लागू यांचं व्याख्यान. मी गेलो तर व्याख्यान सुरू झालेलं होतं. अहो 350 खुर्च्या भरलेल्या, लोक दुतर्फा उभे होते, मी पण जाऊन तिकडे उभे राहिले. त्यावेळी कोणी ओळखत नव्हतं. आता कसं गेल्यावर लोक त्या लोक ओळखतात, संताजी ठाकूर आले, सुट्टी बिट्टी देतात, त्यावेळी तसं काही नव्हतं. मी जाऊन उभा राहिली. तर डॉक्टर काही सांगत होते की भूमिकेत शिरणं हा बकवास आहे. त्यावेळी बघा, मला अजून आठवत, माझ्या वेळीचं नाटक काम करत होतं खेड्यामध्ये, पण त्यावेळी नंतर अनेक वेळा वाचायला आठवतं, चिंतामणराव गोडस किंवा नानासाहेब फाटक, ही सगळी मंडळी आहेत ना, गणपतराव गोडस म्हणा, नानासाहेब फाटक वगैरे, ही सगळी मंडळी सांगतात की भूमिका चांगली व्हायला पाहिजे असेल तर भूमिकेत शिरायला पाहिजे, आपण त्या आहोत तसं समजायला पाहिजे, म्हणजे भूमिका चांगली वाटते. त्याला छेद देणारं वक्तव्य डॉक्टर लागूनी केलं, भूमिकेत शिरणं हा अपवाद आहे. आता मला सांगा, तुमच्यासारखे सुबोध प्रेक्षक, प्रत्येक हॉलचा एक प्रेक्षक असतो. सिकेविहारचा प्रेक्षक, शिवाजी मंदिरचा प्रेक्षक, गायकांच्या हनुमान थिएटरचा तमाशाचा प्रेक्षक, सगळे वेगवेगळे असं प्रेक्षकांचे कॅटेगरी. तर त्यांनी सांगितलं की भूमिकेत शिरणं बकवास आहे म्हणून. लोक जरा ताट उभे राहिले. तर डॉक्टर लागू म्हणाले, कल्पना करा, एकच वेळा नाटक आहे, सुधाकर नायक आहे, सेंदू नाईक आहे, सुधाकर दारुडे आहे, तो बायकोला मारहाण करतो, एका प्रसंगामध्ये बायकोचा गळाच दाखतो. ते म्हणले, तो जर खरोखर भूमिकेत शिरला आणि त्याच्या बायकोचा गळा दाखला तर म्हणजे काय होईल? म्हणजे नाकाला भान ठेवायला लागतं, मी सुधाकर नाही, मी श्रीराम लागू आहे, मी दारुड्या नाही, मी दारू प्यायल्यासारखं करायचंय, मला या बाईचा गळा दाबायचा नाही, गळा दाबल्यासारखं करायचं आहे, हे भान सतत ठेवायला लागतं. मग भूमिकेत शिरणं कुठे आलं ते लोकांना पटलं. मग त्यांनी तसं आपलं म्हणणं पडतं की जरा वक्त्याला उत्साह येतो, तर त्याच्यावर गारूड केलं त्याने अक्षरशः. आणि मग हळूच प्रश्न विचारला डॉक्टर लागून प्रेक्षकांना, सांगा ना, एखाद्या प्रयोगामध्ये खरोखरच एखाद्या सुधाकरांनी एखाद्या सिंधूचा गळा दाबला तर काय होईल? चूप विल गप सायलेंस. डॉक्टरने उत्तर दिलं, विशेष काही होणार नाही, प्रत्येक प्रयोगात नवीन सिंधू आणायला लागेल. विनोद होती, डॉक्टरांच्याकडे खूप होती, ते करायला जर दिसले तरी. एवढी सर तुम्ही नाटकं पाहिली, म्हणजे सगळीच नाटकं 7-7, 8-8 वेळा पाहिली. वसंत सबनीसांचं कार्तिक काळजात दुसरी, ते सुद्धा तुम्ही पाहिलं असणारच. मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस दोनच पात्र त्याच्यामध्ये, आणि तरी सुद्धा हे नाटक कुठेही कंटाळवाणं होत नाही. तर काय असेल गमक त्याचं मागचं?
तुम्ही म्हणते कालिकाला दृष्टी आणखी एक नाटक आहे युटर्न म्हणून गिरीश कोक आणि इला भट्टे दोनच माणसं आहेत पण नाही कंटाळा येते 70% श्रेय आहे मी नटांना देतो कारण 2.5 तास स्वतःला ठेवून ठेवायचं छोटी बाब नाही लेखक काय दिग्दर्शक काय तो प्रश्नच नाही का पण कालिकाच्या दृष्टीमध्ये असं दाखवलंय मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस वडील आणि मुलगी आणि सुदैवाने आजही कालिकाचा दुसरी युट्यूबवर मूळ संसद उपलब्ध आहे जरूर बघा फारच कमी नाटक आहेत मूळ संतामध्ये आता पणशी करायचं पण गाणे करत नाही रमेश भट्ट असं सगळे ते पण हे एकदम नाटक असेल म्हणून मी तुम्हाला सांगतो मी काय केले युट्यूब वरून ते नाटक डाउनलोड करून पेनड्राईव्हवरती सेव्ह करून ठेवले पण उद्या युट्यूबवर काढून पण टाकले भरोसा नाही पांडवी आता नाहीये मेसेंजर काढून पूर्वी होतं त्यावेळी मी ते करून ठेवतो तर सांगायचं असं की त्याच्यामध्ये वडील आणि मुलगी दाखवली आहे ते मोहन जोशींना संगीताची आवड असते ते सोलापुरात राहत असतात त्यांची बायको शिक्षिका असते 3 वर्षाची मुलगी आणि 1.5 वर्षाचा मुलगा असं चौकोनी कुटुंब असतं पण ह्यांची घुसमट होते कारण त्यांना संगीतामध्ये करिअर करायचंय सोलापुरात राहून काय होणार मग ते एक दिवशी बायकोला सांगतात मला करायचं नाही मी मुंबईला चालू आणि काही घटस्फोट नाही तिची तरतूद नाही तर मुंबईला निघून येतात आणि अशी 17 वर्ष जातात 17 वर्ष आणि या 17 वर्षात स्ट्रगल खूप करतात यशस्वी होतात मुंबईमध्ये संगीतकार म्हणून नाव होतं गाडी मागला पैसा सगळं त्याला मिळतं पण या 17 वर्ष झालेलं असं असतं की ते घर सोडून आले त्या मधल्या काळात त्यांनी घरी दखले घेतलेली नव्हती काही बायको शिक्षिका होती तर मुलांना सांभाळत होती ती पण हा 3 वर्षाची मुलगी 20 वर्षाची झालेली मुलगा पण मोठा झालेला ती 20 वर्षाची मुलगी कॉलेजात जायला लागलेली तिला उत्सुकता असणार ना आपल्या वडिलांना भेटायची मुलीला बापाचा भेट असतोच मुलांना आधीच असतो ती गोष्ट वेगळी पण त्या मुलीला वाटलं आपल्या बाबांना भेटवली इतकी चांगली होती ना मुलगी कोणी खाऊला पैसे दिले साठवून ठेवायचे बक्षिसाचे पैसे साठवून ठेवायचे का मुंबईला जायला तिकिटाला पैसे पाहिजे आणि कोणाकडून तरी वडिलांचा पत्ता मिळवते ती आणि मुंबईला येते आणि महिन्यावर त्यांच्या ठरत येऊन ठरवते ते काय ओळखत नाही कारण सोडलं तरी 3 वर्षाची आता 20 वर्षाची झाली मग ती सांगते तुमची मुलगी वगैरे ते प्रेमाने राहते त्यांच्याकडे महिनाभर आणि ज्यावेळी ती जायला निघते तिलाही बरं वाटतं वडील भेटले त्यांनाही बरं वाटतं पण आईने काही यांच्याबद्दल फारसं सांगितलेलं असत नाही ते महिन्याभरात दाखवलंय की ते बोलण्यात त्यांच्या मधल्या काळात काय झालं तर 1 महिना झाल्यावर ती जायला निघते ना सोलापूरला त्यावेळी ती टंकॉल लावते आईला की आज रात्रीच्या मी सिद्धेश्वर एक्सप्रेसने निघते आहे सकाळी स्टेशनवर बल्ल्याला पाठवतो त्याला धाकटा तो पण मोठा झालेला असतो आणि त्यावेळी ते इतकं छान दाखवलंय त्यावेळी मोबाईल नव्हते लँडलाईन घरोघरी जसं बिल्डिंगमध्ये कोणाकडे फोन असायचा पण चालला तर ते बोलवायला यायचं तो जमाना होता आणि ते काळे फोन वगैरे छान त्याने काटे काढल्या दृष्टीवर दिले पण ते छान केले तर तो फोनवरून ती इकडे याच्या घरी फोन होता संगीतकाराचा वेळ पण तिकडे ती सोलापूरला आईशी बोलत होती आणि आई पोस्टात जाऊन ट्रंकॉलला बोलत होती कारण त्यावेळी ट्रंकॉलचा पर्याय नव्हता पोस्टात ट्रंकॉल असायचा तर ती बोलत असताना इतके छान दाखवले ना जरूर बघा ते नाटक अजूनही आहे आणि नंतर तरी गेलं तरी मी तुम्हाला देईन माईक रेकॉर्ड केलेले ते तर ती फोनवरनं बोलत असते आईशी आता बघा किती कौशल्य संगीत लेखक असं म्हणजे दिग्दर्शक असं आई रंगमंचावर नसते पण बोलण्यात आपल्याला ती वाटतं की तीच आता आहे म्हणून ती फोनवर बोलत असते आईशी हो हो आई हो डॅडीची तब्येत चांगली आहे डॅडी जेवण वेळेवर घेतात हो डॅडी ना पहिल्यासारखे दिसतात आता याचा अर्थ काय होतो समोरून आई बोलते काय बोलते की डॅडी कसे आहेत डॅडीची तब्येत कशी आहे डॅडी औषधं घेतात का डॅडी जेवण घेतात का आता मला सांगा याचा सौंदर्य असं आहे 17 वर्षापूर्वी जो नवरा सोडून गेला मधल्या काळात दखलचा घेतली नाही की बायको जिवंत वेगळे काय करते त्या नवऱ्याबद्दल जर ती असं म्हणाली तो खड्ड्यात जाऊ दे मला त्या माणसाने काय सुरू केलं आयुष्यात पूर्णपणे समजपणी आहे अहो ते माऊली अजूनही विचारते बाबा जेवतात का औषध घेतात का हे खरं सौंदर्य आणि मग ती बोलता बोलता आईशी बोलत असं दाखवलंय ती सांगते हे बाजूला राहून ऐकत असत पडेल मग ती सांगते डॅडी डॅडी तुम्ही बोलता आईशी मोहन जोशी नाही तुम्हाला भरत्या बहिणीला पाडू नको मला नाही सांगायचं ते बरोबर कुठच्याच तोंडाने बोलेल 17 वर्ष बायको शिकाय संपर्क नाही कसं बोल मला नाही सांगायचं तुम्हाला भरत्या बहिणीला पाडू नको डॅडी डॅडी एक वाक्य तरी बोलावं नाही बोलत नाही डॅडी एक शब्द तरी बोला डॅडी नुसतं हॅलो म्हणावं तुमच्या हॅलो या एका शब्दावरती आई उरलेलं आयुष्य म्हणते आणि मग बळे बळे वडिलांना ते फोन देते रिसिव्हर कानाला लावते आणि बाजू जाऊन बसते आता मला सांगा लगेच कानाला रिसिव्हर लावल्यावर ती मोहन जोशी बायकोशी असं बोलतील हा काय ठेवायला कशी काय पाऊस पडकीत तिकडे 4 दिवस पाऊस थांबायचं नाव घेत नाही वगैरे असं बोलेल का होतो माणूस अहो त्याच्या मनात तिथे भावनांचा कल्लोळ होईल की 17 वर्ष झाली आपल्या बाईची दखल घेतली नाही
अपराधीपणाची भावना किती वेगळ्या भावनांच्या मनात येतील आणि तेच नेमकं आणि 20 सेकंदामध्ये मोहन जोशींचं कपाळ बोलतं, मोहन जोशींचे गाल बोलतात, मोहन जोशींचे ओठ बोलतात, मोहन जोशींच्या गळ्याच्या शिरा देखील बोलतात आणि 21व्या सेकंदाला मोहन जोशींच्या दोन्ही डोळ्यांना घळाघळागली पाणी असू मानेपर्यंत येतात. कोणी गिसरीची वाटणी घेऊन तिथे स्टेजवर नव्हता आणि 21व्या सेकंदाला मोहन जोशी म्हणतात, कशी आहेस तू श्यामला? आता मला सांगा, असं तर सगळं नाही, हा कशी असतं श्यामला, कसं वाटलं असतं? तोंडात शब्द फुटणार नाही, आपल्याला एवढ्याची भावना म्हणते, तुटक तुटक बोलतात, कशी आहेस तू श्यामला? आणि आपल्यालाही कळतं की काय त्याच्या मनात चाललंय. पण दुर्दैवाने थिएटरमध्ये अर्धे प्रेक्षक ना या वाक्याला हसतात आणि त्यांना वाटतं हा बायकोची थट्टा करतोय. एकदा मी श्रीरामपूरला गेलो होतो, माझ्या शेअरबाजारचा व्याख्यानाचा दौरा होता. योगायोगाने धाब्यावर मी जेवायला बसलो, तिथे कार्तिकाला दुसरीची गाडी आली होती, त्यांचं जेवण यायला वेळ होतं, मोहन जोशी बसले होते. जाऊन त्यांना नमस्कार केला. हो तुम्ही काय नमस्कार करता? मी ज्येष्ठ म्हटलं, ज्येष्ठ सोडा, त्या कलेला नमस्कार आहे. त्यांनी जवळ बोललो त्यांच्याशी, म्हटलं तो तुम्ही एवढं जीव तोडून करत असतात अभिनय आणि त्यावेळी प्रेक्षक हसतात, म्हटलं आम्हाला ते बरोबर वाटत नाही. ते म्हणाले, ठाकूर आम्हाला सुद्धा ते आवडत नाही, पण इलाज नसतो, पण वाईट वाटत, कार्यक्रम रेटून द्यायला लागतो नाटक, पण वाईट वाटतं की आम्हाला काय पोचवायचंय आणि प्रेक्षक काय घेत आहेत, त्यामुळे आम्हाला कटकट म्हणजे वाईट त्रास होता आम्हाला या गोष्टीची. आणि मग सगळं साहित्यावरती मग मुलगी थोडी बोलत असते आणि मग ती मुलगी विचारते, जायचं ठरलेलंच असतं, मग मुलगी विचारते, डॅडी डॅडी एक सांगा, डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आलात? हो त्या आईने काही सांगितलं असत नाही याच्याबद्दल, चांगले नाही वाईट नाही, डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आला? त्यावेळी मोहन जोशी सांगतात, देयर वॉज नो फन इन लाईफ. आयुष्यात काही मजा नव्हती. मला अशी संगीताची आवड, तुझ्या आईला संगीताचा हो का ठो कळत नव्हता. आमची अशी छान मैफिल जमलेली असायची, तेवढ्यात तुझी आई स्वयंपाकघरातून घेऊन बाहेर येऊन सांगायची, अहो तुमचे ते डबे बदलून झाले असतील ना, जेवायलाच चला. डबे म्हणजे तबला, त्या तबल्यात डबे म्हणायचे, तुमचे डबे बदलून झाले असतील ना, जेवायला चला. म्हणजे तिला संगीताची आवड नाही म्हणून मी सोडून आलो. ह्याच्यामध्ये सौंदर्य सहसा आहे. अहो नवरा बायकोच्या आवडीनेहमी किती वेगळ्या असतात, पण म्हणून काय लगेच सोडून द्यायचं वेगळा. पण तो पुरुष अहंकार असा, तो समर्थन करतो, तुझ्या आईला संगीताची आवड नाही म्हणून मी सोडून आलो, हे समर्थन करतो, तर आपली चूक झाली असं म्हणत नाही. आता ह्यावरती एक चुकीचं आहे, पण शेवटी मुलगी येते, वडिलांना काय सांगणार? मग ती स्वतःची 10 सेकंद फक्त पॉज येते. ताई म्हणाला पॉजचं म्हणतो काय? तो म्हणतो तेव्हा न बनेल नाही, 10 सेकंद थांबते आणि स्वतःची तीच वडिलांना म्हणते, पण डॅडी नवरा मनासारखा मिळाला नाही म्हणून आमची आई नाही आम्हाला सोडून गेली. कल्पना करा, त्याला त्यावेळी जे एक्सप्रेशन दाखवले मोहन जोशींनी केलेले, डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की जर खरोखर आई पण सोडून गेली असती तर आपल्या मुलांचं काय झालं असतं, की तू सोडून आला मग तिने. त्यामुळे आणि त्यावेळी ते निर्णय घेतात, नाही आपल्या हातनं क्षमे चूक झाली आणि मग ते पुन्हा घरी जातो, तो पुढचा भाग आहे. आणि मग ते एकच विचारते, डॅडी माणूस आई वडील गेले की मुलं अनाथ होतात, ती मुलगी स्वतः इतके छान हो दोघांनी अभिनय केला, म्हणजे सतत अशी स्पर्धा निकम स्पर्धा होती. स्वतःची विचारते वडिलांना, डॅडी डॅडी तुम्हाला कळत कसं नाही हो, तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही पोरके झालो होतो, तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही पोरके झाले होतो. काय वाक्य रे असं सगळी आणि असे खूप सौंदर्य तिथे असतं. आणि अनेक वेळेला आपल्याला नाही सौंदर्य सगळं मिळत असतं. मगाशी तुम्हाला मी बाळ गोरटकरांचं सवालाचं सांगितलं. आता एका ज्येष्ठ नागरिक संघात मी गेलो होतो, ते हा कार्यक्रम होता, तो बाळ गोरटकरांचा सवाल म्हटलं होतं. त्या सवालाचा बाळ गोरटकरांना काय सांगायचं, एवढा वेळाही मारायची नाही, प्रत्येक जण एकाच परिस्थितीतून जातोय, मी कसा वेगळा दाखवायचं हे त्या सार आहे त्या सवालाचं. तर ज्या शनिवारी माझा कार्यक्रम झाला एका संघामध्ये आणि पुढच्या शनिवारी नेमका माझ्या मित्राचा कार्यक्रम होता, मला मोकळा होता दिवस, मित्र म्हणाला येशील का माझा कार्यक्रम ऐकायला, पण गेलो. तर नेहमी संघामध्ये कसं असतं, मागच्या कार्यक्रमाचं इतिवृत्त वाचून दाखवतात आणि मग कार्यक्रम सुरू होतो. तसं तिच्या ज्या भगिनी होत्या त्यांनी इतिवृत्त वाचून दाखवलं मागचं, मी ते हजर होतो. त्यांनी वाचून दाखवलं की मागच्या शनिवारी मराठी नाटकातील सौंदर्य या कार्यक्रमाद्वारे चंद्रशेखर ठाकूर यांनी आपलं छान मनोरंजन केलं आणि आणखी काय चांगलं बोललं. मी म्हणाले की भांडी कशी खरेदी करावी याविषयी त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केलं. तर भांडी कशी करावी काय म्हटलं की तांब्या बिझनेस चालला, श्रीरसीची भांडी अंक बोलाची रंग चांदीचा, बाजारातल्या तर मोडीच्या भावात विकत
विचारत नाही, त्याचा हा सगळं भांडी कशी खरेदी करावी त्याबद्दल ठाकूरने गोमत मार्गदर्शन केलं आणि कौतुक ठेवलं. तसं मजा मजा आपण टिकता येतं. असे अनेक अनुभव येत राहतात. ती काळजात घुसली. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं आणि एवढंच नव्हे तर इतर गोष्टी त्या नाटकाच्या संदर्भात तुम्ही सांगितल्या. खूप मजा येते आम्हाला. पण मला वाटतं सर की प्रेक्षकांसारखंच रंगमंचावर देखील जो सहकलाकार असतो म्हणजे समोरची पात्र असतात त्यांनी सुद्धा योग्य प्रतिक्रिया द्यायलाच हवी नाही का. अन्यथा त्यांचा जो संवाद आहे किंवा जो प्रवेश आहे तो निष्फळ होईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? याचं एक उत्तम उदाहरण मी सांगेन. अश्विनी पुणेमध्ये तिसऱ्या अंकामध्ये जे विमानतळाचं दृश्य आहे बघा, सौंदर्य इतके आहे की तिसऱ्या अंकाचा पडदा उघडला की विमानतळाचं दृश्य दिसतं आणि आपसूक प्रेक्षक सगळे प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात त्या विमानाच्या दृश्यासाठी. इतकं ते नेपथ्य परेशानी केलं होतं. मला पण उत्सुकता होती नाटक बघायसाठी की रंगमंचावरती कसं काय विमान दाखवणार. ते असं विमानाचं शेकूट दाखवलं होतं. त्याच्यावरच्या रंगबिरंगी दिवे, खाली रनवे केला होता LED लावून आणि जोडीला घोषणा होत्या एअर होस्टेसच्या आणि लँडिंगचा आवाज, टेक ऑफचा आवाज. त्यामुळे असं वातावरण वाटत की आपण विमानतळावर बसलो होतो. तर त्या विमानतळावरती कसं होतं, प्रभाकर पणशीकर त्यावेळी स्मग्लर झालेले असतात उत्तराखंडामध्ये. तर त्यांचं स्मगलिंगचं सोनं येतं असतं परदेशातून म्हणून ते विमानतळावर आलेले असतात. आणि त्याच वेळी ज्यांच्यामुळे ते तुरुंगात गेले तो त्यांच्या कॉलेजचा व्हाईस प्रिन्सिपल श्याम, जो लहानपणापासून त्याने आपल्या घरात वाढून मोठा करून शिकून त्याला व्हाईस प्रिन्सिपल केलेला असतो आणि तो बेईमान यांच्या विरुद्ध कारस्थानात सहभागी होतो. तो आलेला असतो, त्याला परदेशात जायचं असतं मायग्रेट व्हायला म्हणून तो विमान पकडायला आलेला असतो. विमानतळाचा कॅफेटेरिया दाखवला, इकडे पणशीकर बसतात तिकडे तो बसलाय. दोघांची नजर होते. आपल्याला वाटतं काहीतरी संवादाची खणाखणी ऐकायला मिळेल, पण शेवटी अनेक वेळा काय होतं, एखादी कृती 10 संवादांचं काम करते. ते प्रभाकर पणशीकरांची त्याची नजर होते. पणशीकर उठून उभे राहतात, श्यामही उठून तिकडे उभा राहतो आणि तीतपासून तीतपर्यंत अजून जे नाटक आहे तुम्ही युट्यूबवरती पणशीकर ते चालत चालत तिथे येतात ना. एक तर तुम्हाला सांगतो, चालणं म्हटलं की नेहमी स्त्रियांच्या चालीबद्दल बोललं जातं. हंसासारखी चाल, गजगामिनी. पुरुषांची चाल किती डौलदार असू शकते ते त्या प्रसंगात कळतं. छानपैकी पणशीकर हिरवा शर्ट, ऑफ व्हाईट जॅकेट, दाढी वाढलेली, गॉगल, हॅट बीट ते छान दिसतात ना. ते चालत ज्या प्रकारे येतात त्या चालण्यातली ग्रेस जी होती ते सौंदर्य होतं आणि ते तिथपर्यंत गेल्यावर श्याम मान खाली घालतो. कुठच्या तोंडाची नजर दे हे त्याला केस धरतात आणि मान त्याची अशी करतात, रागाने नाही प्रेमाने. शिष्याचं मुख बघायचं असतं, त्याचे केस मान करतात, तो पुन्हा डोळे खाली करतो. आणि आपल्याला वाटतं आता संवादांची काय खणाखणी असेल ते म्हणतील माझ्या आयुष्याची वाटावी, हे ते काही नाही. फक्त श्याम मान खाली घालून असतो. पणशीकर आपल्या बोटांना अंगठी काढतात, श्यामचा हात प्रेमाभराने हातात घेतात आणि आपल्या हातातली काढलेली अंगठी श्यामच्या बोटात इतक्या हळुवारपणे घालतात आणि एकच वाक्य म्हणतात, श्याम श्याम अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख. तुम्हाला सांगा, हे वाक्य जर सलग म्हटलं असतं, श्याम अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख, भेंडीची भाजी आपल्याला तो पॉज होता ना. आणि परदेशात तरी इमान राख म्हणजे माझी जी आयुष्याची धिंडोळे काढलेत नको रे बाबा कोणाची करू असो. आणि त्या क्षणी श्यामला दिग्दर्शक पुरुषोत्तम दालवेकरांनी काय ऍक्शन दिले हे म्हणतात, परदेशात तरी इमान राख. त्यावेळी झटकन श्याम आपल्या दोन्ही हातांचे तळवे विद्यानंदाच्या दोन्ही पावलावर ठेवतो, उभा राहतो आणि विजेच्या वेगाने निघून जातो. तो जो नमस्कार करण्याची पद्धत हल्ली राजकारणी लोक असं करतात, हल्ली ती छत्री पण हातावर तेवढं फक्त करतात. पण ते दोन्ही तळवे टेकायची जी कृती होती ना दालवेकरांची, इथे दिग्दर्शक म्हणतात तसं. आणि इतका निघून जातो विजेच्या वेगाने की सर तुम्हाला तोंड टाकायचं मला जागा नाही. ते जर सौंदर्य स्थळ होतं. आणखी अनेक सौंदर्य स्थळ होतं, विमानतळ हे तर आहेच. आणखी माधव मनोहर म्हणून एक पुण्यात सोबत साप्ताहिक घ्यायचं, त्यामध्ये माधव मनोहर प्राध्यापक होते. ते नाटकाचं परीक्षण घेत असत. माझ्यासारखी माणसं आधी परीक्षण वाचायचे मग ठरवायचे नाटक बघायचं की नाही. आणि अतिशय इम्पार्शियली लिहित असत, ते खरं आहे तसं लिहित असत ते. आणि ते मुख्य म्हणजे माधव मनोहर पास घेत असत निर्मात्याकडनं तिकीट काढून जाऊन आणि अगदी इम्पार्शियली लिहित असत. त्यावेळी निर्माता, दिग्दर्शक, नट मंडळी आणि प्रेक्षक वाट बघत असत की नाटकाबद्दल माधव मनोहर काय लिहितात. खूप छान. कारण का सर की सह अभिनेत्याने कसा म्हणजे कॉर्डिनेशन असलं पाहिजे याचं तुम्ही छान उदाहरण सांगितलं. आता एखाद्या सह अभिनेत्याने समोरील पात्राला, समोर जर एखादा सह अभिनेता आहे आणि त्याने जर त्याला योग्य प्रतिक्रिया
आलेली नाही, तर त्या काय होईल असं एखादं उदाहरण तुम्हाला माहिती आहे? सुरुवातीला म्हटलं ना, थोडी महान व्यक्ती माझ्यासारख्या छोट्या कलाकाराच्या कार्यक्रमाला आली, नंतर कसं आहे बघा, त्यांनी प्रतिक्रिया दिली तर विचारलं, प्रतिक्रिया नाही दिली तर काय. LICची आठवण झाली मला. त्यांची जाहिरात असते ना, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. नाही का, चांगलं विचार. असे खूप उदाहरण आहे. तुम्हाला सांगतो की लेखोटे उदाहरण झाले नाटक सगळ्यांना माहिती. श्रीकांत मोघे आणि कल्पना देशपांडे, छान नाटक होतं ते. काही प्रयोग झाल्यावरती कल्पना देशपांडेचं लग्न झालं आणि त्या परदेशात निघून गेल्या आणि मग ती भूमिका दयाळ वगैरे करायला लागली. त्यात लेखोटे उदाहरण झाल्यामध्ये श्रीकांत मोघे संगीतकार दाखवले, चांगले असा पैसा का व्यवस्थित असतो. आणि त्या गावामध्ये एक शाळा उभी होत असते, त्या शाळेला श्रीकांत मोघे लाखो रुपये देणगी देतात. असं तो प्रसंग. पण झालं असं की नेमकी त्या शाळेचं उद्घाटन असतं आणि मधल्या काळामध्ये श्रीकांत मोघेने एक चित्रपट निर्माण केलेला असतो. तो डब्यात जातो, बँकेचं कर्ज वसूल करण्यासाठी बँक बंगल्यावर ताबा घेते आणि यांना घराबाहेर काढते. म्हणजे कसं कॉन्ट्रोवर्सर होतंय बघा. त्यांनी दिलेल्या पैशात शाळा उभी राहिली आणि त्याच वेळी रस्त्यावर आली. ही गोष्ट शाळेच्या हेडमास्टरना कळते. ते घरी येतात. भोलाराम आठवले ज्येष्ठ अभिनेते होते, त्यांनी तितकी छान भूमिका केली. बस हा शाळा मास्तर ड्रेस वगैरे होतं, त्यांचं बोलणं इतकं छान भूमिका केली होती. तर ते हेडमास्टर घरी येतात, त्यांना कळतं असं असं झालंय म्हणून. आणि नेमके हे श्रीकांत मोघे संगीतकार त्यावेळी घालत नसतं, बायको असते. त्या बायकोचं नाव नाटकाचं होतं मधुराणी म्हणून. हे हेडमास्टर येतात आणि त्या मधुराणीला सांगतात, मधु बेटा, काय आवाज काढले त्यांनी. भोलाराम आठवले, मधु बेटा राजा पाहुणा सांगायचं धाडस माझ्यात नाही, तू सांग. म्हणावं कुठेच काही नाही जमलं तर शाळेत संगीत शिक्षकाची एक जागा रिकामी आहे, तू सांगेपर्यंत ती जागा मी भरणार नाही बेटा. त्या क्षणी कल्पना देशपांडे साडीचा पदर तोंडावर घेऊन एक हुंदका देतात. त्या हुंदक्यात असं जाणवतं की काय नशीब नियती माझा वेळ आणली. हा, माझ्या नवऱ्याने दिलेल्या पैशात तर शाळा उभी राहते आणि त्या शाळेत नोकरी करायची वेळ माझ्या नवऱ्याला राहावी. तो एक हुंदका खूप बोलता होता. आता हुंदका म्हणजे मी मागायचं हुंदका खूप त्यांना सांगायला, कारण यांनी साडी नाही ड्रेस आले, त्या ड्रेसच्या ओढणीची कोणी हुंदका घेत नाही. पण ज्यावेळी दयाळ वगैरे आल्या ना, त्यावेळी त्यांनी हाच प्रसंग त्यांनी काही हुंदका केलं नाही, काय केलं नाही. त्यावेळी ह्याचा जो सवाल होता की जागा मी तू सांगेपर्यंत भरत नाही, मी तो हुंदका त्याला क्रियेला प्रतिक्रिया होती जी पुढच्या प्रयोगामध्ये त्या लोकांनी काही प्रतिक्रिया दाखवली नाही, कारण त्यांनी जुनं बघितले दुसरं करते. त्यावेळी त्याचा संवाद होता तो पडला. असं आहे. म्हणजे सह अभिनेत्यावर पण अवलंबून असतं नाही का सर. प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही जोडी तर आपल्याला सर्वांनाच माहिती आणि लक्षातही राहील आपल्या कायमच. घाणेकर म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा त्यांची भूमिका आठवते ती म्हणजे कोणती, प्रेक्षकातून लालेची. आणि म्हणजे आता सरांनी एवढे आपल्याला म्हणजे थोडे थोडे का होईना पण एक एक अभिनेत्याची म्हणून झलक दाखवलीच आहे. तर सर मी तुम्हाला सांगू इच्छिते की लाल्याचा एखादा लावून संवाद आम्हाला ऐकायला आवडेल. घाणेकर दैवत होतो सगळ्यांसाठी. ते लाल्या कॉलेजचा विद्यार्थी असो, गुंड प्रवृत्तीचा मारामारी करतो आणि तो पण जखमी झालेला असो. पब्लिक प्रिन्सिपल सोबत आणून उभी करतात. त्यावेळी प्रिन्सिपल घाणेकरांची लावून झाली. प्रिन्सिपल विचारतात नाव काय लातूरकडे मामाकडे काय करतो तुझा मामा, पोलीस इन्स्पेक्टर आहे तो. तसं सगळी उत्तरं त्याचे पुण्याचा देत असतो तो लाल्या. तो लाल्या सांगतो प्रिन्सिपलना, सर मला मामा म्हणतो ते खरं की हे खरे भिकेला लागतात आणि खोटेच्याही जगतात. माझा मामा पोलीस फौजदार आहे. सगळे गुंड त्याला चळचळा कापतात. अख्ख्या गावावर त्यांनी याची जगा बसवली आहे ना. माझ्या मामाने काय वाटते ते धंदे करावे, त्याच्या विरुद्ध बोलायची कोणती हिंमत नाही. सर मला मामा सांगतो लाल्या चार मुंड्या मुरगावून जर दोन चारी उभारता येत असेल तर कुशाल उभाराव्या दिसणे काय. त्याची जी घर होती ना घाणेकरांची दिसणे काय वगैरे. त्यामुळे कसं होतं की अनेक नाटकं आहेत ना ती त्यांच्यासाठी लिहिली गेली. मला काही सांगायचं नाटक केवळ घाणेकरांना डोळ्यासमोर ठेवून प्रसन्न घाणेकरांनी लिहिलं. आणि घाणेकरांचं वैशिष्ट्य सांगतो, तुझं प्रश्न नाटक सगळ्यांना माहिती. त्यामध्ये काकाजीची भूमिका दाजी वाटोळेकर करत असत. काही काळानंतर वय झाल्यावरती दाजी वाटोळेकरची भूमिका सोडली. पण तोपर्यंत तुझे आहे तुझं पाशी नाटक काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं. त्यामध्ये श्याम हा पुतण्या असतो. काकाजी रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर दाखवले आणि त्याचा पुतण्या असतो तो कॉलेज विद्यार्थी असतो. ती भूमिका सगळी आत्माराम मेंढे करत असत. नंतर आत्माराम मेंढेने ते सोडलं.
दाजी पटवर्धन सोडलं आणि मग काकाजीची भूमिका रवी पटवर्धन करायला लागली. काही प्रयोग राजा मेहनेनी केले आणि श्याम झाला आमचा लक्ष्मण घाणेकर. आणि त्यावेळी जे नाटक मी जबाबदारी सांगतो, जे नाटक काकाजीचं नाटक म्हणून चालत होतं ते नाटक श्यामचं नाटक म्हणून चालायला लागलं. हा घाणेकरांचा करिश्मा होता. आणि सगळे संवाद असे काही छान पीस केले होते ना. आता कोणी म्हणाले ते चुकीचं आहे म्हणून, कारण एका पुष्पा भावे म्हणाल्या होत्या, प्राध्यापिका पुष्पा भावे, मला वाटतं ते रुयाला होत्या, कोणी म्हणतात रुपालेला, तर मला माहिती आहे कुठे दोन्ही ठिकाणी असतील. तर पुष्पा तर एकदा त्यांनी लिहिलं होतं की अश्रूची जरी फुले हे नाटक विद्यानंदाचं आहे, पण ते नाटक लाल्याचं नाटक म्हणून चाललं, हा लेखकावर अन्याय आहे. आता ते घाणेकरांचा करिश्मा होता, पण अनेक वेळा असं ते त्याच्यावर साठी ते गेली असं घाणेकर कशी त्यांची जी लावून शेकी ती तशीच त्यांनी बोलायला पाहिजे. कल्पना करा, वाहतोय दुरांची जुडी, तो बाळू दाखवलाय, बाळू वागते, तर त्याची जर भूमिका घाणेकरांना दिली तर कसं होईल? ते चालवा त्यांनी भेंडीची वाटी कापल्याला का वाटेल? तो वाघ आहे, तो गवत खाणार नाही, तो वाघासारखाच बोलला पाहिजे. नक्कीच. कारण का तर प्रत्येक भूमिका ही कोणाची ना कोणाची तरी असते. म्हणजे पूर्ण नाटकच कधी कधी काय असतं सर की एखादं नाटक हे सगळ्यांचंच असतं. लेखकाचं असतं, अभिनेत्याचं असतं, अभिनेत्रीचं असतं, दिग्दर्शकाचं असतं. पण इथे फक्त दिग्दर्शक दिसतो असं म्हणत जेव्हा एखादा प्रसंग किंवा संवाद असतो असं जिथे तुम्हाला जाणवलं त्याबद्दल काही सांगा. आता मला काय सांगायचं नाटक होईल म्हटलं ना, ते घाणेकरांसाठी लिहिलं गेलं होतं. मला काय सांगायचं म्हणजे प्रभाकर पणशीकरांनी निवृत्त न्यायाधीशाची भूमिका केली आणि त्यामध्ये एक अनाथ आश्रमाचे संचालक असतात बाप्पाजी आणि तिसरी त्यांची सून आणि कशाला घाणेकर त्याचा मुलगा दाखवला, त्याचा वर्कशॉप वगैरे असतो. तर हा जो बाप्पाजी असतात अनाथ आश्रमाचे संचालक, त्या अनाथ आश्रमाची एक मुलगी या प्रभाकर पणशीकरांनी आपल्या घरात सून म्हणून आणलेली असते. काय का मुलीचं कल्याण होईल, पण सून म्हणून आल्यानंतर ती मुलगी कायम अस्वस्थ असते, कधी हसत नसते, आनंदी दिसत नाही. एका संध्याकाळी पणशीकर विचारतात, सूनबाई तू कधी आनंदी दिसत नाही, काय झालं, काय तुला त्रास आहे का? ती म्हणतात नाही पप्पा ठीक आहे, पण ती ठीक नाही त्याने कळत असतं. एक दिवशी गप्पा मारता मारता संध्याकाळी सूनबाईला ते प्रश्न विचारून काढून घेतात. शेवटी निवृत्त न्यायाधीशच आहेत ते काढून घेतात तिच्याकडनं. तेव्हा ती सांगते की ती लग्नाच्या आधी आश्रमात 2 दिवसाची असताना आश्रमात दाखल केली, मोठी झाल्यावर लग्न होतं इथं. तर ती 14 वर्षाची असताना तिच्यावरती आश्रमात बलात्कार झालेला असतो आणि लग्नाच्या वेळी ही गोष्ट बाप्पाजींनी न्यायाधीशांपासून लपवून ठेवलेली असते, कारण सांगितलं तर ते सोन म्हणून देणार नाही पत्र. पण तिला ते खंत वाटत असते की एवढी भली माणसं आहेत, त्यांना आपण अंधारात ठेवून या घरात सोन म्हणून आलोय, बरोबर नाही. सांगितलं असंच गोष्ट होईल, पण ती बोलू शकत नाही बाप्पाजी वडिलांसारखे. मग ती सांगते असं असं झालं म्हणून. तेव्हा ते विचारतात, सुनबाई कोण होता तो नराधाम? 14 वर्षाची मुलगी, कोण होता तो नराधाम? त्यावेळी म्हणते, पप्पा ते नाव मी तुम्हाला सांगणार नाही, तो विश्वास ठेवणार नाही. बेटा मी तुला अभय देतो, मी त्या माणसाला विचारणार नाही, पण नाव सांग. तेव्हा ती सांगते, हा बलात्कार कोणी केला होता? खुद्द आश्रम संचालक बाप्पाजींनी केला होता. त्यावेळेला खूप धक्का बसतो पणशीकरांना, न्यायाधीशांना. म्हणतात, ज्या माणसाला सन्मानाने इतकी वर्ष आपण घरामध्ये वावरतो, तो एक समाजसेवक म्हणून, तो इथे नालायक माणूस आहे. म्हणजे खूप त्यांची तडफड होते. आणि नेमके ते बाप्पाजी गावात आलेले असतात त्याच वेळी, पण बाहेर गेलेले असतात. त्यांना कळत नाही की आपल्या मागे आपलं बिंब फुटलं येते. ज्यावेळी घरात येतात त्यावेळी खूप प्रभाकर पणशीकर त्यांच्यावरती खूप निर्वचना करतात. आणि ते 3 वाक्य आहेत ना पणशीकरांचे, न्यायाधीश ते म्हणतात, बाप्पाजी मला केवढा आदर होता तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल, तुमच्या ब्रह्मचर्याबद्दल, सगळ्याच शेण झालं. ब्रह्मचर्य केलं नाही म्हणून तुम्ही विवाह केला असतात तरी तुम्ही देखील 4 चौघांसारखे आहात असं तुम्ही समजलो असतो. प्रसंगी नायकिणीची वाणी चढणार असतात तरी तुम्ही देखील कलनशील पुरुष आहात, एवढीच खंत मी मनाशी बाळगली असती. पण पुढच्या मुलीसारखी जेव्हा अंगा खांद्यावर खेळवली तर 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. बाप्पाजी तुम्हाला नर पशु म्हणायची मला लाज वाटते. पशु बलात्कार करीत नाहीत. तुम्हाला नर पशु म्हणायची मला लाज वाटते. पशु बलात्कार करीत नाहीत. आणि त्यावेळी पणशीकरांच्या हातात एक चाकू असतो. संवाद चालू असताना ते चाकूनी पेन्सिल धार काढत असतात. पण हे वाक्य म्हणताना नर पशु म्हणायची मला लाज वाटते. पशु बलात्कार करीत नाही. त्यावेळी त्या चाकूची हालचाल हे सौंदर्यस्वर होतं. जी हालचाल पुरुषोत्तम धार्मिक दिग्दर्शक त्यांनी पणशीकरांना दिली होती. त्या हालचालीत असं प्रतीत होतं की हा चाकू तुझ्या कोणात आपला खुपसावा रे, एवढा तुझा गुन्हा आहे. पण ते करणार नाही, कारण न्यायाधीश आहेत, कायदा तर घेणार नाही.
पण हे जसं अनेक लोक म्हणतात आपल्या लक्षात नाही आलं, काय होतं की आपली नजर त्याचा चेहरा, तिचा चेहरा, त्याचा चेहरा याच्याकडे असते, चाकू असतो बेबीच्या लेवलला, तो दिसत नाही. कारण मी सांगलीला कार्यक्रम केला होता ते म्हणून तुम्हाला कसंही कळलं, म्हटलं साधं लॉजिक आहे. ज्यावेळी पडदा उघडतो आणि दिवाणखान्याचं दृश्य असतं, खुंटीवरती बंदूक टांगलेली असते, याचा स्पष्ट अर्थ या घरामध्ये कुठेतरी शिकारी आहे किंवा फॉरेस्ट ऑफिसर आहे, साधी गोष्ट आहे. तसं म्हणतं ते चाकू घेऊन जे आले होते कळशीकर, ते काय काकडी कापायला चाकू आणला होता का, काहीतरी असेल ना त्याला. पण माझं लक्ष आलटून पालटून होतं, तर ती जी हालचाल होती ना ते खरं सौंदर्य स्थळ होतं. म्हणजे आपल्याला म्हणजे रसिकाला सुद्धा जेव्हा नाटक बघायला जातो तेव्हा त्यालाही दृष्टी असावी लागते नाही का, की तेव्हा त्याला ते नाटक खऱ्या अर्थानं कळतं. नाटकाच्या या सौंदर्य स्थळांचा शोध घेताना या नाटकावर आधारित या कार्यक्रमामध्ये जर एका नाटकाचं आपण नाव नाही घेतलं तर मुळी चालणार नाही. आणि ते नाटक म्हणजे नटसम्राट. आणि त्यातल्या शेवटच्या प्रवेशामध्ये एक सुंदर असा संवाद आहे. मुलं आणि मुली आपले नसतात. सर हा संवाद आम्हाला ऐकायला आवडेल. आपण तर शेवटच्या टप्प्यात आलो. नटसम्राटची भूमिका करावी अशी सगळ्या अभिनेत्यांची एक मनापासून इच्छा असते. तसं राजा गोसावींनी पण त्याचे प्रयोग केले होते, पण जास्त तो चालला नाही. कारण दत्ता आवाज, श्रीरामबाबूंचा आवाज आणि राजा गोसावींचा आवाज ते लोकांना ते पटलं नाही. पण ती ज्यावेळी मुलीकडे राहायला येतात, नवरा बायको नटसम्राट आणि त्यांची बायको दोघं मुलीकडे राहायला येतात. मुलगी त्यांना आउट हाऊस मध्ये ठेवते. आपल्याला सगळ्यांना माहिती. एक दिवशी ती मुलगी येते यांच्या खोलीमध्ये आणि त्यांची ट्रंक उघडते आणि काहीतरी शोधते. आई विचारते, नले काय शोधते? म्हटलं माझ्या शिवणाच्या सोया हरवल्या. आई म्हणते वेदळ आहे, तुझ्या शिवणाच्या सोया माझ्याकडे असते, मी म्हातारी का विकाम करते का? पण ती सोयाच शोधायला आलेली नसते मुलगी, तिचे पैसे हरवलेले असतात. तर तिला तुमच्या वडिलांनी आपल्या येते ती काय म्हणून ती आलेली असते. तेव्हा त्यांना कळत नाही, पण नंतर त्यावेळी कळतं. त्यावेळी त्यांना खूप अस्वस्थ होतं ते की आपल्या मुलीने आपल्यावरती संशय घेतला. मग खूप तगडं होतात, अपसेट होतात, खूप करतात ते. पण बायको त्यांना शांत करते. शेवटी आईच मुलीला सांभाळून घेणार. आई सांगते, शांता दोघांनी ती भूमिका केली यांच्या पत्नीची. ती सांगते राहू द्या हो, पैसे हरवले होते म्हणून मुलीला वाटलं, म्हणून तिला वाटलं म्हटल्यावर जे काही लागू उसळतात ना, म्हणून तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे आणि ती लोकं म्हातारी आहे, लुळी पांगरी आहे. एखाद्या बेवारस कुत्र्यासारखं आपल्या आश्रयाला येऊन राहिले असल्या गलीच्या आरोपाचं शेण त्यांच्या तोंडात कोंबलं तरी ते आपलं काय वाकडं करणार आहे. सरकार या भीड जवळीच्या कटपुतळ्याला न्यायासमोर बसून त्यांच्यासमोर इन्साफ मागायचीच काय, पण निरपराध ठरायची देखील माझी इच्छा नाही. मराठी रंगभूमीचा सार्वभौम राजा, गणपतराव दोसांचा पट्ट शिष्य, खाडीलकर, गडकरी यांच्यासारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवरून हात फिरवला तो रंगभूमीचा कलावंत नटसम्राट. त्याची तू अशी विकल्पना करते, तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याकडे पैसे जाईल म्हणून, म्हातारपणामुळे तू जुळापणा झालाय म्हणून. मग लगेच नाही कळत आपण काय करून बसतो. आपा तुमच्या लाडक्या कोकणाला क्षमा करा. खबरदार चंडाळी पुन्हा त्या शब्दांचा उच्चार कशी होतं. माझे कोकू होतं, पण ते आता कुठे? कोकणासारखी मुलगी होती, सशासारखा मुलगा होता, पण ते माझे कोणीही नव्हते. आवाज पाठीवर घेणाऱ्या रतीला विचारून पहा, ते देखील हे सांगतील कुणी कुणाचं नसतं, कुणी कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यावरून पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो. सगळं सगळं खोटं असतं. आम्ही फक्त जिने असतो, फक्त जिने, फक्त जिने, फक्त जिने. खूप छान सर. म्हणजे आम्हाला अगदी नटसम्राटची आठवण झाली. नाही, आपण तर शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तर या कार्यक्रमाचा समारोप एका नाट्यगीताने होईल. त्याच्या आधी एक सांगतो की सूर्य राहुले म्हणून एक नाटक होतं, मगाशी उल्लेख केला. तर आपण अनेक मंडळी इथे आपल्याकडे कविता लिहितात. कविता लिहिताना कवी सहसा एवढी काळजी घेतो की एक शब्द एका कवितेमध्ये पुन्हा येऊ नये, त्याच अर्थाचा दुसरा शब्द घालतात, शक्य असतो. पण या अपवाद म्हणजे सूर्य राहुले नाटक होतं.
त्यामध्ये शन्ना नवरेंनी एकाच संवादामध्ये एकाच पात्राच्या जोडी एकच शब्द चक्क 8 वेळा घातलाय, 8 वेळा. पण तो आपल्याला खटकत नाही, कारण लिहिणारे शन्ना नवरे असतात. तो संवाद म्हणून दाखवतो. तर तो संवाद म्हणून दाखवतो तुम्हाला. परिस्थिती अशी असते, सिच्युएशन की नवरा बायको असतात, बायको नवऱ्याला सोडून गेलेली असते काही कारणामुळे. ती 3.5 वर्षांनी परत येते. या वाटा नवरा चांगला माफ करेल, तुला नांदवेल, तसं काय होत नाही. तो सांगतो तू गेलीस त्या क्षणी तुझा विषय संपला, तू परत जा. मग तिच्यापुढे ब्रह्मांड उभं राहतात, तर जाणार कुठे काय, झोपडपट्टीत राहणार काय, फुटपाथवर राहणार. मग ती नवऱ्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यासाठी म्हणते, तो सांगतो ना तू जा आता परत, इथे तुला स्थान नाही म्हणून. तेव्हा ती सांगते हा सूड आहे, हो हा सूड आहे. त्यावर नवरा सांगतो अरुंधती हा सूड असेल, कदाचित ती शिक्षा देखील असेल. पण अरुंधती, माणसांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे. पण आजकाल गुन्हेच एवढे वाढले आहेत की सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही. आणि म्हणून मग माणसांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल माणूसच माणसाला शिक्षा देत असतो. पण अधिकार नसताना दिलेल्या अशा शिक्षेबद्दल ती शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोगायला लागते, देहांत मनस्तापाची शिक्षा. अरुंधती ती शिक्षा मी आनंदानं भोगणार आहे. 8 वेळा शिक्षा शब्दाला कुठे खटकला, ही शन्ना नवरेची ताकद. तर पण सर हे नाटक तुम्ही दोन्ही संचामध्ये पाहिलं असेल. दोन्ही संचामध्ये मग सतीश दुभाषी आणि संजय मोरे दोघांचे पाहिलं असेल, काय फरक तुम्हाला जाणवला? नाही, त्यावेळी सतीश दुभाषी करत असत, आता संजय मोरे करतात. काही फरक, दोन्ही तेवढ्याच ताकदी दोघांनी केले. फक्त हिरोईन मध्ये थोडा फरक असता. काही लता अरुण भूमिका करायचं सतीश दुभाषी मध्ये. लता अरुणचा चेहरा थोडा म्हणजे नटखट, थोडासा चित्रपणाकडे झुकणारी भूमिका होती, त्यांनी बरोबर करत. इकडे येतात शुभांगी गोखले करतात. शुभांगी गोखलेचा चेहरा इतका सोजवर म्हणजे तुपात तळल्यासारखा, त्यामुळे त्यांना तो चटोरपणा शोभतच त्यांच्या चेहऱ्याला. पण ठीक आहे. तर मला वाटतं आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. खूप छान सर, म्हणजे जवळजवळ 1.5 तास झाला. पण आम्हाला काही म्हणजे अजूनही वाटतंय की अजूनही पुढे तुम्ही बोलत राहावं, आम्ही ऐकत राहावं. आणि नक्कीच आपण म्हणजे मला असं वाटतं की मी तुम्हाला एक सजेशन देईन या निमित्ताने की ह्याचा पुढचा भाग पण तयार करा, की जेणेकरून की आपण 2 भागांमध्ये नक्की कार्यक्रम करू शकतो. कारण बघा एकालाही कंटाळा आलेला नाही. मी सुरुवातीला सांगितलं की कार्यक्रम बोर होणार नाही, आणि खरंच तसं झालं. आणि खरं तर म्हणजे श्रेय सरांचं 100% तर आहेच, पण आपल्यासारखा रसिक वर्ग आहे, आणि म्हणूनच हा कार्यक्रम नक्कीच रंगतो असं मला वाटतं. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता आपण शेवट करताना मला असं वाटतं, शेवट नको म्हणूया, आपण समारोप म्हणूया. की हा समारोप करताना मी इकडे तृप्तीताईंना आमंत्रित करते की त्यांनी एक नाट्यसंगीत ते सादर करावं आणि या आपल्या सुंदर कार्यक्रमाचा समारोप करावा. तत्पूर्वी सर, आपण एवढा सुंदर कार्यक्रम करता ह्याची कल्पना खरंच मला नव्हती. आणि त्याच्या आधी काय असतं की आपण जर आधी कार्यक्रम पाहिला किंवा कुठलाही तुमचा आधी कार्यक्रम जर मी पाहिला असता यूट्यूबवर वगैरे, तर कदाचित असं झालं असतं की त्याचं म्हणजे निवेदिकेचं माझ्यावर इम्प्रेशन आलं असतं, प्रभाव पडला असता, आणि म्हणूनच ते पाहिलेलं नव्हतं. आणि म्हणूनच ह्या एवढी चांगली सौंदर्यस्थळं किंवा नाटक बघण्याची जी एक दृष्टी आहे ती तुम्ही आम्हाला दिली. आणि मी कॉलेजला प्रोफेसर आहे, मी मुलांमध्ये जास्त असते. नक्कीच पुढच्या पिढीपर्यंत ही दृष्टी मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही हा एवढा सुंदर कार्यक्रम आमच्यासमोर सादर केला त्याबद्दल मी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आपले खूप खूप आभार मानते. आभार मानण्यापेक्षा मी तुम्हाला धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद सर. म्हणून बघूया आपण ताईंच्या आवाजात माझा नमस्कार. आणि आज मला एक वेगळाच अनुभव आला, कारण मी नेहमी सर हा कार्यक्रम सादर करीत असतात आणि बाजूला मी निवेदनाचे काम करत असते, त्यामुळे मला समोरून कार्यक्रम कधी बघायला मिळाला नाही. तो मला आज बघायला मिळाला आणि खूप छान अनुभव आला हा. आणि अतिशय ताईंनी सुद्धा खूप छान सरांना बोलतं केलं आणि सुंदर प्रश्न विचारले. आणि सरांचं तर काही बघायलाच नको. दरवेळेला मी हा कार्यक्रम ज्या ज्या वेळेला त्यांच्यावर पण निवेदन करते त्या त्या वेळेला प्रत्येक वेळा काहीतरी नवीन असं मी पहिल्यांदाच ऐकते, असं मी करून तो कार्यक्रम ऐकत असते. आणि अतिशय नेहमी छान होतो. कार्यक्रम झाल्यावर सगळेजण येतात आणि भेटतात, म्हणतात अरे आणखीन थोडा वेळ असता तर चाललं असतं.
तर ह्याच्यामध्येच आपल्या कार्यक्रमाची यशस्वीता आहे. कारण लोकांना अजून हवं असं वाटेपर्यंतच कार्यक्रम संपतो. नाट्य प्रवेशामध्ये अभिनेत्री छान अभिनय करतात, तसं सरळी सुंदर एवढ्याच ताकदीने प्रत्येक प्रवेश आणि तो संवाद अतिशय छान मिळतात आणि फारच सुंदर कार्यक्रम आजचा झाला आणि इतका छान कार्यक्रम सादर केल्याबद्दल कोमोस आपलं खूप धन्यवाद. आणि इथे अनुराधा ताई पण आलेल्या आहेत, त्या आधीमध्ये कधीतरी भेटतात मला, बरेच जण आहेत इथे. तर मी एक नाट्यगीत म्हणते, मंदार मागे या नाटकामधलं आहे. सोहम शिवडमरू बाजे, सोहम शिवडमरू बाजे, उसके सुरतालों पे, उसके सुरतालों पे सुखकारक झूले पर, सुखकारक सगळे मी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे मित्रमंडळी याला आभार. ते विलास माडे त्यांनी उत्तम फोटोग्राफी करतात आणि साहेबांनी पण फुल रेकॉर्डिंग केले. मला बरं वाटतं. आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेऊया.